नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिम्प्लिफाईड अकॅडमी ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. मी बालाजी सुरणे, सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या पुस्तकाचा लेखक. आपण सिम्प्लिफाईड इयरबुक 2026 वरती लेक्चर सिरीज बघतोय. महामॅरेथॉन आपण घेतोय, त्याच्यापैकी 2 सेशन आपले झालेले आहेत. आतापर्यंत 8 टॉपिक आपण आपल्या पुस्तकातले कव्हर केलेले आहेत. आजचा आपला 9वा टॉपिक निधन वार्ता आहे. ठीक आहे, तर हे पुस्तक सेशन पाहत असताना किंवा हे लेक्चर सिरीज पाहत असताना तुम्ही आधी पुस्तक वाचणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला हे लेक्चर कळणार आहे. बऱ्यापैकी आपण काही गोष्टी स्किप करतो, त्यासुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. या लेक्चर सिरीजचा एकच उद्देश आहे, फक्त तुमचं रिव्हिजन फास्ट व्हावं या हेतूने आपण करतोय. प्रत्येक गोष्ट इथं एक्सप्लेन करत बसली तर त्याला खूप वेळ गेला असता. ज्या महत्त्वाच्या गोष्टी हायलाईट केल्या आहेत ते परीक्षेच्या पुढं तुम्हाला तुमचा वेळ वाचावा, किंवा अनेक असे विद्यार्थी असतात त्यांना शेवटी कन्फ्युजन व्हायला लागतं की काय वाचायचं पुस्तकातनं, काय नाही, काय स्किप करायचं. मोस्टली नवीन विद्यार्थ्यांचा तो प्रॉब्लेम असतो. खास त्या विद्यार्थ्यासाठी आपण हे सेशन सुरू केलेले आहेत. त्याच्यामध्ये फक्त महत्त्वाच्या घडामोडी आपण बघतोय. जे काही क्रीम कंटेंट जो म्हणतोय तो आपण कंटेंट घेतोय याच्यामध्ये. याच्यापेक्षाही काही गोष्टी स्किप झाल्या असतील, त्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामुळं हे पुस्तक वाचणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही फक्त व्हिडिओवर डिपेंड राहिला तर 15 पैकी 7-8 मार्क येऊ शकतात, पण वरचे मार्क्स घेण्यासाठी तुम्हाला पुस्तक वाचणं गरजेचं आहे. आणि 100% कंटेंट आपल्या पुस्तकामध्ये कव्हर झालेला आहे. त्याच्या बाहेरचा एकही प्रश्न येत नाही. तुम्ही आत्ता रिसेंटली झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचं बघितलं असेल. पूर्णच्या पूर्ण सर्वच्या सर्व प्रश्नांचा समावेश आपल्या इयरबुकमधून आलेला आहे. ठीक आहे, आणि लेक्चर बघत असताना पुस्तक समोर ठेवा. त्याच्या आधी तुम्ही एखादा टॉपिक बघताय सध्या, तर तो टॉपिक आधी वाचून घ्यायचा, त्याच्यानंतर हे लेक्चर बघायचं. तुम्हाला ते खूप त्याचा फायदा येणाऱ्या परीक्षेमध्ये होणार आहे. तर आपलं आजचं निधन वार्तापासून सुरुवात करूयात. याच्या पूर्वीचे जे काही आपण लेक्चर अपलोड केलेले आहेत त्याला खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही प्रतिसाद दिलात, त्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे, निधन वार्तामध्ये पहिली न्यूज आहे एकनाथ वसंत चिटणीस. आणि निधन वार्ताबद्दल एक सांगायची गोष्ट म्हणजे, ज्या व्यक्तीचा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्तरावर असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती खूप मोठा प्रभाव होता, त्या व्यक्तीवरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. आणि त्या व्यक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे काय कार्य केलं त्या संदर्भात, किंवा त्यांना कुठले पुरस्कार भेटले आणि कुठले पुस्तकं जर असतील त्या व्यक्तीचे, तर ह्याच्यावर सगळ्यात जास्त भर द्यायचा. ठीक आहे, निधन वार्ता वाचत असताना ह्या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे. एकनाथ वसंत चिटणीस यांचं निधन झालं ऑक्टोबर 2025 मध्ये पुणे या ठिकाणी वयाच्या 100व्या वर्षी. कोण होते? अवकाश शास्त्रज्ञ होते, एक्सरे खगोलशास्त्रज्ञ होते. त्या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे बघूयात. 81 ते 85 दरम्यान अहमदाबाद येथील स्पेस ॲप्लिकेशन सेंटरचे ते दुसरे संचालक होते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा महत्त्वाचा आहे. 1961 मध्ये त्यांनी विक्रम साराभाई यांच्यासोबत मिळून थुंबा या ठिकाणी इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशनसाठी योग्य ठिकाण निवडण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावलेली आहे. 1985 ला त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार सुद्धा दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे पंडित छन्नूलाल मिश्रा. ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांचं निधन झालं. ते मूळ उत्तर प्रदेश या राज्यातील होते. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक होते. हे घराणे बऱ्याचदा विचारलं जातं. बनारस या घराण्याचे ते होते, हे लक्षात ठेवा. पंडित छन्नूलाल मिश्रा कोणत्या घराण्याचे होते, अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर त्यांना विशेष ख्याल व पूरब अंग या ठुमरी गायनासाठी विशेष ओळखले जात होते, हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्यांना मिळालेले प्रमुख पुरस्कार आपण या ठिकाणी बघूया. पद्मभूषण पुरस्कार मिळाला, पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे, संगीत नाटक अकादमी फेलोशिप मिळालेली आहे. त्याच्यानंतर यश भारती पुरस्कार मिळालेला आहे उत्तर प्रदेश सरकारचा. त्याच्यानंतर नौशाद पुरस्कार मिळालेला आहे. पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे लक्षात ठेवायचं आहे, पद्मश्री त्या ठिकाणी भेटलेला नाही. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाची न्यूज आहे. एस एल भैरप्पा
यांच्या संदर्भात पुढची न्यूज आहे. सप्टेंबर 2025 मध्ये बेंगळुरू या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे. प्रख्यात कन्नड कादंबरीकार होते. त्यांची पहिली कादंबरी भीमकाय 1958ला प्रकाशित झाली होती. आत्मचरित्र विचारलं जाऊ शकतं. भित्ती हे त्यांचं आत्मचरित्र होतं. 2017ला उत्तरकांड ही शेवटची कादंबरी त्यांची प्रकाशित झालेली आहे. त्यापेक्षा पुरस्कारावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे महत्त्वाचं आहे. पद्मश्री पुरस्कार मिळालाय 2016ला. पद्मविभूषण मिळालेला आहे 2023ला. त्याच्यानंतर साहित्य अकादमीची फेलोशिप मिळालेली आहे 2015ला. त्याच्या आधी साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे 1975ला. दाटू या त्यांच्या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. कन्नड साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर सरस्वती सन्मान सुद्धा त्यांना मिळालेला आहे मंद्र या कादंबरीसाठी. कन्नड भाषेत सरस्वती सन्मान मिळवणारे ते पहिले साहित्यिक होते. यांच्याबद्दल थोडक्यात वाचून जाणं गरजेचं आहे. पुढच्या वर्षभरामध्ये नक्की तुम्हाला यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर सत्यपाल मलिक यांच्याबद्दल सुद्धा महत्त्वाचं आहे. मूळ उत्तर प्रदेशचे होते. BSc LLB शिक्षण झालं. ऑगस्टमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व आहेत. विशेष म्हणजे कोणत्या राज्यामध्ये राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलं अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जम्मू काश्मीरचे ते राज्यपाल होते आणि त्यांच्याच काळामध्ये 370 हे कलम हटवण्यात आलेलं होतं. हे महत्त्वाचा डेटा आहे. बिहार, ओडिशा, जम्मू काश्मीर, गोवा आणि मेघालय या राज्यांचं त्यांनी राज्यपालपद भूषवलेलं आहे. जरी कार्यकाळ लक्षात राहत नसला तरी राज्य मात्र लक्षात ठेवायचंय. बिहार, ओडिशा, जम्मू काश्मीर, गोवा आणि मेघालय. जम्मू काश्मीरमध्ये 2018-19 मध्ये ते राज्यपाल होते. अखंड जम्मू काश्मीर राज्याचे शेवटचे राज्यपाल ठरलेले आहेत. ठीक आहे. जे काही 2019 मध्ये जम्मू काश्मीरचं विभाजन झालं, लडाख आणि जम्मू काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश वेगवेगळे करण्यात आले. त्याच्यानंतर कलम 370 जे आहे त्यांच्याच कारकिर्दीमध्ये हटवण्यात आलं. ही तारीखसुद्धा महत्त्वाची आहे. 5 ऑगस्ट 2019ला हे कलम हटवण्यात आलं होतं. आणि विशेष म्हणजे त्याच दिवशी 5 ऑगस्ट याच तारखेला सुद्धा त्यांचं निधन झालेलं आहे. हा सुद्धा योगायोग महत्त्वाचा आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं निधन झालेलं आहे. 1944ला झारखंडला त्यांचं जन्म झालेला होता. ऑगस्टमध्ये दिल्ली या ठिकाणी निधन झालेलं आहे. कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. झारखंड या राज्याचे ते मुख्यमंत्री होते. त्यांचं टोपण नाव होतं दिशोम गुरु, किंवा त्यांना मराठीमध्ये त्याचा अर्थ काय होतो, मातृभूमीचे नेते असा त्याचा अर्थ होतो. संथाळ ही आदिवासी समुदायाशी संबंधित होते. त्याच्यानंतर राजकीय पक्ष सुद्धा महत्त्वाचा आहे. झारखंड मुक्ती मोर्चा या राजकीय पक्षाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. राज्य लक्षात ठेवायचे झारखंड. त्याच्यानंतर झारखंडचे ते तिसरे मुख्यमंत्री होते. 3 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे झारखंडचं. मात्र त्यांनी एकदाही आपला 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चा 1972 मध्ये या पक्षाची स्थापना केली. त्याचं उद्दिष्ट काय होतं, बिहारमधून वेगळ्या झारखंड राज्याची निर्मिती करणे आणि आदिवासींना न्याय मिळवून देणे. शिबू सोरेन हे संस्थापक होते. त्यांनी A.K. रॉय आणि विनोद बिहारी महतो यांच्या सहकार्याने त्या पक्षाची स्थापना केलेली होती. पुढचं व्यक्तिमत्व सुद्धा तेवढंच परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. जयंत नारळीकर. कोल्हापूरला त्यांचा 1938 मध्ये जन्म झाला. 2025 मध्ये मे 2025 मध्ये पुणे या ठिकाणी त्यांचं निधन झालं. प्रसिद्ध खगोल भौतिकशास्त्रज्ञ होते. ठीक आहे. त्याच्यानंतर हे 2 मुद्दे महत्त्वाचे आहेत. विश्वरचनाशास्त्रामध्ये हॉयल नारळीकर हा सिद्धांत प्रसिद्ध आहे. त्यांनी मॅक सिद्धांताला गणिती रूप
दिलेलं आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर साहित्य संपदा याच्यावरती प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. सगळे साहित्य किंवा जे काही पुस्तकं आहेत ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यांची पहिली विज्ञान कथा आहे कृष्ण विवर, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ब्लॅक होल म्हणतो. तसं कृष्ण व विवर हे पुस्तक आहे. यक्षांची देणगी, टाईम मशीनची किमया, अंतराळातील भस्मासूर, प्रेषित, वामन परत न आला, व्हायरस, अभयारण्य, विज्ञानांची गरुड झेप, अंतराळ आणि विज्ञान, याला जीवन ऐसे नाव, आकाशाशी जडले नादे. हे जे काही सगळे पुस्तकं आहेत ते विज्ञान कथा या स्वरूपात आहेत किंवा विज्ञानाशी संबंधित आहेत. त्याच्यानंतर त्यांना मिळालेले पुरस्कार हे सुद्धा महत्त्वाचं आहे. जेव्हा जयंत नारळीकर यांच्याविषयी अभ्यास कराल तेव्हा त्यांची पुस्तकं आणि पुरस्कार याच्यावरती मेन फोकस ठेवा, त्याच्यावरतीच प्रश्न येणार आहे किंवा विचारला जाणार आहे. पद्मभूषण मिळालेला आहे, पद्मविभूषण सुद्धा मिळालेला आहे, महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आहे, साहित्य अकादमीचा पुरस्कार आहे. हे महत्त्वाचे पुरस्कार आहेत. या ठिकाणी पद्मश्री नाही आहे, पद्मभूषण आणि पद्मविभूषण. पद्मविचाराचा पुरस्काराचा जर विचार केला तर 2 पद्म पुरस्कार मिळालेले आहेत. महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार 2010 मध्ये त्यांना मिळाला. साहित्य अकादमीचा पुरस्कार सुद्धा महत्त्वाचा पुरस्कार त्यांना 2014 मध्ये मिळालेला आहे. त्याच्यानंतर थिम्स प्राइज, ॲडम्स प्राइज, कलिंगा प्राइज असे इतर पुरस्कारही मिळालेले आहेत. यापेक्षा अजूनही लिस्ट मोठी असू शकते, पण सर्वच्या सर्व करण्याची गरज नाही. जे प्रमुख पुरस्कार आहेत ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नाशिक या ठिकाणी 2021 मध्ये जे 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालेलं होतं, त्या संमेलनाचं अध्यक्षस्थान नारळीकर यांनी भूषवलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांचा 4 नगरांतील माझे विश्व या आत्मचरित्राला 2014 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. हे सुद्धा वाक्य महत्त्वाचं आहे, हे सुद्धा वाक्य महत्त्वाचं आहे. ठीक आहे. कोणतं त्यांचं आत्मचरित्र आहे अशा स्वरूपाचं विचारलं जाऊ शकतं. 4 नगरातले माझे विश्व हे त्यांचं आत्मचरित्र आहे. त्याच्यानंतर त्या आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे 2014ला. ठीक आहे. त्याच्यानंतर मारुती चितमपल्ली यांच्या संदर्भात पुढची माहिती आहे. आत्ता जी राज्यसेवा पूर्व परीक्षा पार पडलेली आहे त्यामध्ये मारुती चितमपल्ली यांच्यावरती प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. त्यांची जे काही साहित्य आहे त्या साहित्यावर पुस्तकांचे नावं विचारलेले होते. सोलापूरला त्यांचा जन्म झाला 32ला, 25ला सोलापूर येथेच निधन झालं. ओळख त्यांची निसर्गतज्ञ, पक्षीतज्ञ आणि लेखक अशी त्यांची ओळख आहे. अरण्य ऋषी म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांच्या नावापुढे तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली असं ओळखलं जातं. सोलापूरमध्ये 2006ला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं, त्याचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे. पुरस्कार त्यांना मिळालेले बघूयात आपण. पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे 2025लाच पुरस्कार मिळाला, हे लक्षात ठेवा. 2025 मध्येच मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2017ला मिळाला महाराष्ट्र शासनाचा. किर्लोस्कर वसुंधरा जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कार रतवा या पुस्तकाला मिळालेला आहे. त्याच्यानंतर आत्मचरित्र आहे त्यांचं चकवा चांदणं, हे आत्मचरित्र आहे, लक्षात घ्या. आणि हे पुस्तक तुम्हाला जर तुम्ही पेपर बघितला असेल राज्यसेवा प्रिलिमचा तर तुम्हाला या ठिकाणीच तुम्हाला दिसेल की यातलंच पुस्तकं विचारलेले होते. पक्षी जाय दिगंतरा, चकवा चांदणं, जंगलाचं देणं, रानवाटा, शब्दांचं धन, रतवा, मृग पक्षीशास्त्र, पाखरमाया, निसर्ग वाचन, सुवर्ण गरुड, आपल्या भारतातील साप, पक्षीकोस, आनंददायी बगळे, निळावंती, केशराचा पाऊस, हे सगळे त्यांची पुस्तकं आहेत. ठीक आहे. जेव्हा निधन वार्ता करता किंवा असल्या महत्त्वाच्या व्यक्तीचं जेव्हा निधन झालेलं असतं त्यांची पुस्तकं आणि पुरस्कार
नेहमी लक्षात ठेवायचं, त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. पुढचा आहे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचं निधन झालेलं आहे. ठीक आहे. जे एअर इंडियाचं विमान क्रॅश झालं त्या विमानामध्ये हे होते आणि त्या अपघातात त्यांचं निधन झालं 12 जून 2025ला एअर इंडियाच्या विमान अपघातात. आणि बलवंतराय मेहता यांच्यानंतर विमान अपघातात मरण पावलेले गुजरातचे दुसरे माजी मुख्यमंत्री ठरलेले आहेत. त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती दिली ती वाचून घेणं गरजेचं आहे. गुजरातचे ते 16वे मुख्यमंत्री होते. 21 मध्ये त्यांनी परत राजीनामा दिलेला आहे. के कस्तुरीरंगन हे सुद्धा महत्त्वाचं आहे. जे काही महत्त्वाचे व्यक्ती असतात ते आपण सर्व डिटेल माहिती त्याची देत असतो आणि त्याच्यावरतीच बऱ्याचदा निधन वार्तामध्ये प्रश्न येत असतात. 94 ते 2003 मध्ये इस्रोचे 5वे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि इस्रोचे अध्यक्ष हेच आणि अंतरिक्ष आयोगाचे अध्यक्ष आणि अंतरिक्ष विभागाचे सचिव होत असतात. 5वे अध्यक्ष म्हणून इस्रोचं काम केलं हे लक्षात ठेवा. अंतरिक्ष आयोगाचे अध्यक्ष आणि अंतरिक्ष आयोग विभागाचे सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी काम केलं आहे. 2003 ते 2009 दरम्यान राज्यसभा सदस्य होते. भारताच्या नियोजन आयोगाचे सुद्धा सदस्य होते. त्यांना मिळालेले पुरस्कार आहेत पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण, म्हणजे 3ही पद्म पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. मनमोहन सिंग माजी पंतप्रधान भारताचे डिसेंबर 2024 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी त्यांचं निधन झालं. त्यांना मिळालेल्या पुरस्कारामध्ये पद्मविभूषण मिळालेला आहे. त्याच्यानंतर ऑर्डर ऑफ किंग अब्दुलाजिज म्हणजे सौदी अरेबियाचा पुरस्कार त्यांना मिळाला. ऑर्डर ऑफ पौलोनिया फ्लॉवर्स जपानचा पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर लोकमान्य टिळक सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी भूषवलेली काही महत्त्वाची पदे आपण या ठिकाणी बघूयात. भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून काम केलेलं आहे त्यांनी 72 ते 76 दरम्यान. 1985 ते 86 मध्ये नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलेले आहे. त्याच्यानंतर 82 ते 85 दरम्यान RBIचे 15वे गव्हर्नर म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. UGCचे अध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलंय. विद्यापीठ अनुदान आयोग, ठीक आहे, UGCचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. भारताचे 22वे अर्थमंत्री म्हणून काम केलेलं आहे. 10वे विरोधी पक्षनेते. त्याच्यानंतर भारताचे 13वे पंतप्रधान म्हणून देखील मनमोहन सिंह यांनी काम केलेलं आहे. भारताचे पहिले ते सिख पंतप्रधान होते. त्यांची काही पुस्तकं आहेत. चेंजिंग इंडिया, डिकेड ऑफ इकॉनॉमिक रिफॉर्म्स, इंडियाज इकॉनॉमिक रिफॉर्म्स अँड अजेंडा फॉर द फ्युचर, मेकिंग डेमोक्रेसी वर्क फॉर प्रो पुअर डेव्हलपमेंट, इंडियाज एक्सपोर्ट ट्रेंड्स, असे वेगवेगळे पुस्तकं आहेत. झाकीर हुसेन प्रसिद्ध तबलावादक यांचं देखील डिसेंबर 2024 मध्ये सॅन फ्रान्सिस्को, अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी निधन झालेलं आहे. 1951ला मुंबई येथे त्यांचा जन्म झालेला होता. प्रसिद्ध तबलावादक होते. ठीक आहे. झाकीर हुसेन हे कोणत्या वाद्याशी संबंधित होते अशा स्वरूपाचे प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर तबला हे लक्षात ठेवा. त्यांना मिळालेल्या पुरस्कारामध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार आहे. 4 ग्रॅमी पुरस्कार मिळालेत. इंडो अमेरिकन अवॉर्ड, नॅशनल हेरिटेज फेलोशिप, अमेरिकेचा नॅशनल हेरिटेज फेलोशिप, पद्मश्री मिळाला आहे. पद्मभूषण मिळालेला आहे. पद्मश्री आणि पद्मभूषण हे पुरस्कार सुद्धा मिळालेत आणि पद्मविभूषण सुद्धा मिळालं आहे. म्हणजे 3ही पद्म पुरस्कार झाकीर हुसेन यांना मिळालेले आहेत. त्याच्यानंतर संगीत नाटक अकादमीची फेलोशिप, मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान, ग्रॅमी अवॉर्ड, कोणार्क नाट्य मंडप ओडिशा यांच्यातर्फे जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. हे महत्त्वाचं आहे. त्यांचं निधन जे झालेलं आहे एका विशिष्ट आजारामुळे झालेलं आहे. इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस. ठीक आहे. एकदा प्रश्न आयोगाने अशा स्वरूपाचा विचारला होता. मला ते नाव नाही आठवत, पण त्या व्यक्तीचं निधन झालेलं होतं. अशा युनिक कोणत्या तरी आजार असेल तर कोणत्या आजाराने
निधन झालं होतं त्यांचं, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला होता. तर इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस या आजाराने त्यांचं, झाकीर हुसेन यांचं निधन झालेलं आहे. प्रसिद्ध व्यक्ती आहेत त्याच्यामुळं ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यांनी स्वतःचे जे काही संगीत गट वगैरे स्थापन केलेलं होतं, जे बँड स्थापन केलेला होता, तर त्या बँडचे नाव आहेत, एकाचं आहे शांती गट, दुसऱ्याचं आहे शक्ती गट. शांती गट जो स्थापन केला 1970ला स्थापन केलेला आहे. विख्यात सरोदवादक आशिष खान यांच्यासोबत त्यांनी हा बँड स्थापन केला. इंग्रज गिटारवादक जॉन मॅकलॉफ्लिन आणि व्हायोलिन वादक यल शंकर यांच्यासोबत 1975ला शक्ती गट हा बँड स्थापन केलेला आहे. त्याच्यानंतर संक्षिप्त निधन वार्ता बघूया. गोवर्धन असरानी, बऱ्याच चित्रपटामध्ये तुम्ही यांना पाहिलेलं असेल. शोले चित्रपटामध्ये जेलरची त्यांनी भूमिका बजावली होती, ती अजूनही अजरामर ठरलेली आहे. ऑक्टोबरमध्ये मुंबई या ठिकाणी निधन झालं. ते मूळ राजस्थानचे होते. अभिनेता आणि विनोदी कलाकार होते ते. 2दा त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 2011मध्ये आयफा जीवन गौरव पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्याच्यानंतर चेन निंग यांग यांचं निधन बीजिंगला झालेलं आहे, चीनमध्ये. 1957मध्ये त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळालेला होता. कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळाला होता, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. यंग मिल्स सिद्धांतात निसर्गाच्या 4 मूलभूत शक्तींपैकी तिघांच्या कार्यपद्धतीची मीमांसा त्यांनी केलेली होती. त्याच्यानंतर तोमिची सुरायामा यांचं निधन झाले. जपानचे माजी पंतप्रधान होते. ऑक्टोबर 2025मध्ये निधन झालेले तोमिची मुरायामा यांचं निधन झाले. ते कोणत्या देशाचे होते, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो. मुरायामा स्टेटमेंटसाठी ते प्रसिद्ध आहेत. ते नक्की स्टेटमेंट काय आहे हे आपण या ठिकाणी दिलेलं आहे. डॉक्टर जेन गुडाल हे सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरती खूप प्रसिद्ध व्यक्ती होत्या. प्रसिद्ध ब्रिटिश प्रायमेटोलॉजिस्ट आणि मानववंश शास्त्रज्ञ. प्रायमेट्स ज्यांना म्हणतो, जे काही माकडवंशीय हे आहेत प्राणी, त्यांना प्रायमेट्स असं म्हटलं जातं, किंवा मानववंश शास्त्रज्ञ देखील होत्या. त्यांनी टांझानियातील गोम्बेर स्ट्रीम नॅशनल पार्क या ठिकाणी चिंपांझींच्या सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाचा 6 दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी अभ्यास केलेला आहे. म्हणजे चिंपांझींच्या संवर्धनासाठी, त्या क्षेत्रातील कार्यासाठी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात ओळखलं जातं. त्यांनी रूट्स अँड शूट्स हा युवा कार्यक्रम देखील सुरू केलेला आहे. रतन थियम यांचं निधन झालेलं आहे. कोण आहेत ते? भारतीय नाटककार आणि नाट्य दिग्दर्शक रतन थियम. मणिपूरचे होते. मणिपूरलाच जुलै 2025मध्ये निधन झालेलं आहे. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार तसेच पद्मश्री सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते, अशा स्वरूपाचा प्रश्न तिथे येऊ शकतो. त्याच्यानंतर व्ही एस अच्युतानंद यांचं निधन झालंय जुलैमध्ये, केरळमध्ये. केरळचे 11वे मुख्यमंत्री होते आणि CPIM या पक्षाशी संबंधित होते. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी या पक्षाशी संबंधित होते आणि 11वे मुख्यमंत्री होते केरळचे. कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते असं विचारलं जातं. केरळचे ते सर्वात वयोवृद्ध मुख्यमंत्री होते. ठीक आहे. जुलैमध्ये निधन झालेले VS अच्युतानंद हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर शेखर दत्त यांच्याबद्दल बघूयात. त्यांचं जुलै 25मध्ये नवी दिल्लीला निधन झालेलं आहे. भारताचे संरक्षण सचिव म्हणून त्यांनी काम केलंय, 31वे संरक्षण सचिव. उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे आणि छत्तीसगड राज्याचे 4थे राज्यपाल होते. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर MR श्रीनिवासन यांचं निधन झाले. प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ.
तमिळनाडूमध्ये त्यांचं मे 2025 मध्ये निधन झालेलं आहे आणि मूळ ते कर्नाटक या राज्यातले होते. प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ. 1956 मध्ये त्यांनी होमी भाभा यांच्यासोबत भारतातील पहिल्या अणुसंशोधन अणुभट्टी अप्सराच्या उभारणीत योगदान दिलेलं आहे. ठीक आहे, अप्सरा या अणुभट्टीच्या उभारणीमध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे. त्याच्यानंतर मिळालेले पुरस्कार लक्षात घ्यायचे. 3ही पद्म पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. पद्मश्री 84ला, पद्मभूषण 1990ला आणि पद्मविभूषण 2015ला, म्हणजे 3ही पद्म पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. बी सरोजा देवी, ज्येष्ठ अभिनेत्री, यांचं निधन झालेलं आहे. त्यांना कन्नड चित्रपट सृष्टीतील पहिल्या महिला सुपरस्टार म्हटलं जातं. बी सरोजा देवी कोणत्या चित्रपट क्षेत्रातील, म्हणजे कोणत्या ह्याच्यातले होत्या, राज्यातील होत्या वगैरे विचारलं जाऊ शकतं. बेंगळुरूला त्यांचा जन्म झाला, बेंगळुरू येथंच निधन झालं. त्यांचं टोपण नाव होतं कन्नडातू पैंगिली, म्हणजे कन्नड पोपट या नावाने देखील, टोपण नावाने देखील त्यांना ओळखलं जातं. त्यांना पद्मश्री मिळाला आहे, पद्मभूषण मिळाला आहे, कलैमानी जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. दरीपल्ली रामय्या याच्यावरती असं युनिक काहीतरी कामगिरी केलेलं असेल तर त्याच्यावरती प्रश्न विचारण्याचा चान्सेस जास्त असतं. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त झाडे लावलेली आहेत आणि ते शेवटी प्रत्येक वेळी ते गळ्यामध्ये एक हे लावून फिरायचे की झाडे लावा झाडे जगवा या स्वरूपाचं बॅनर लावून फिरायचे. सामाजिक वनीकरण उपक्रमांसाठी ते प्रसिद्ध होते. सामाजिक वनीकरण ही कन्सेप्ट तुम्हाला एन्व्हायरमेंटमध्ये येते. पद्मश्री पुरस्काराने त्यांना 2017ला सन्मानित करण्यात आलं. वनजीवी रमैया किंवा चेट्टू रमैया या टोपण नावांनी त्यांना ओळखलं जातं. भारताचे वृक्षपुरुष म्हणून ओळखलं जातं त्यांना, हे महत्त्वाचं आहे. दरीपल्ली रामय्या हे तेलंगणा या राज्यातील होते, हे लक्षात घ्या. भारताचे वृक्षपुरुष म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्याच्यानंतर कमुदिनी लाखिया यांच्या संदर्भात न्यूज आहे. भारतीय कथ्थक नर्तक आणि नृत्य दिग्दर्शक होत्या त्या. कथ्थक या नृत्याशी संबंधित होत्या, हे लक्षात ठेवायचं आहे. कमुदिनी लाखिया हे कोणत्या नृत्याशी संबंधित होत्या अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कथ्थक या नृत्याशी संबंधित होत्या. त्यांना पद्मश्री मिळाला, पद्मभूषण मिळालेला आहे आणि पद्मविभूषण मिळालेलं आहे. म्हणजे जे काही 3 पद्म पुरस्कार आहेत 3ही पद्म पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्यानंतर संगीत नाटक अकादमीचा टागोर रत्न हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. केवळ रिव्हिजनसाठी आपण एवढं फास्ट जातोय, प्रत्येक गोष्टी ते एक्सप्लेन करू शकत नाही, त्यामुळं पुस्तक व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मनोज कुमार, अभिनेते मनोज कुमार यांचं निधन झालेलं आहे एप्रिल 2025 मध्ये मुंबई या ठिकाणी. त्यांचा जन्म जो झाला आहे तो 1937ला आत्ताच्या पाकिस्तानमध्ये झाला आहे, अबोटाबाद या ठिकाणी. आता मुंबई येथे त्यांचं निधन झालं. त्यांचं मूळ नाव वेगळं होतं. आता जरी मनोज कुमार हे नाव जरी असलं, त्यांचं मूळ नाव काय होतं, हरिकिशन गिरी गोस्वामी हे त्यांचं मूळ नाव होतं. फॅशन ब्रँड पहिला चित्रपट 57ला त्यांचा रिलीज झालेला. त्यांना भारत कुमार म्हणून देखील ओळखलं जातं. देशभक्तीपर चित्रपटांची संख्या अनेक असल्यामुळं त्याच्यानंतर पुरस्कार महत्त्वाचे आहेत. पद्मश्री पुरस्कार 92ला मिळाला आहे. दादासाहेब फाळके 2015ला मिळालेला आहे. राज कपूर पुरस्कार 2010ला, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार अशा स्वरूपाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्याच्यानंतर रमाकांत रथ ओडिया कवी होते. रमाकांत रथ मार्च 2025 मध्ये ओडिशामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. IAS म्हणून सुद्धा त्यांनी काम केले. ओडिशाचे मुख्य सचिव होते, हे लक्षात घ्यायचं आहे. ओडिशा या राज्याचे मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष, त्याच्यानंतर अध्यक्ष म्हणून देखील काम केलेलं आहे. पुरस्कारांचा विचार केला तर साहित्य अकादमीचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. सरला पुरस्कार, त्याच्यानंतर KK बिर्ला फाउंडेशनचा सरस्वती सन्मान पुरस्कार मिळालेला आहे. बिशुवा सन्मान, पद्मभूषण, साहित्य अकादमी फेलोशिप हे सगळे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.
नवीन चावला भारताचे 16वे मुख्य निवडणूक आयुक्त होते ते नवीन चावला. नवी दिल्लीचे होते. नवी दिल्लीला फेब्रुवारी 2025 मध्ये त्यांचं निधन झालं. IAS अधिकारी होते. आधी निवडणूक आयुक्त म्हणून काम केले, नंतर 2009 ते 10 या कालावधीमध्ये 16वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम केले. मदर तेरेसा हे प्रसिद्ध चरित्र आहे त्यांचं. हरियाणाचे मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचं डिसेंबर 2024 मध्ये निधन झालेलं आहे. 35ला चौटाला या गावामध्ये हरियाणामध्ये जन्म झालेला होता. इंडियन नॅशनल लोक दल या राजकीय पक्षाशी संबंधित होते. एकूण 5 वेळा त्यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यानंतर पोप फ्रान्सिस यांचं निधन झालेलं आहे. जॉर्ज मारियो बोर्गोग्लिओ हे त्यांचं मूळ नाव होतं. अर्जेंटिनाचे होते. अर्जेंटिनामध्ये त्यांचा जन्म झाला. निधन जे आहे ते व्हॅटिकन सिटी या ठिकाणी झालेलं आहे. 266व्या पोपपदी त्यांची निवड झाली. राजगोपाल चिदंबरम हे ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ होते. जानेवारी 2025 मध्ये मुंबई या ठिकाणी निधन झालं. ते तामिळनाडूचे मूळ आहेत, म्हणजे तामिळनाडूमध्ये त्यांचा जन्म झाला. पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. पद्मविभूषण मिळालेला आहे आणि लोकमान्य टिळक पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 1993 ते 2000 दरम्यान काम केलेलं आहे. ठीक आहे. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून राजगोपाल चिदंबरम यांनी काम केले. भारताचे दुसरे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. श्याम बेनेगल प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक होते. त्यांचं डिसेंबर 2024 मध्ये मुंबईला निधन झालं. ते मूळ तेलंगणा या राज्याचे होते. दादासाहेब फाळके पुरस्कार 2005 ला मिळाला. पद्मश्री पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार हे 2 पद्म पुरस्कार मिळालेत. त्याच्यानंतर व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2018 ला त्यांना मिळालेला आहे. भारतीय समांतर सिनेमाचे जनक म्हणून त्यांना ओळखले जातं. श्याम बेनेगल हे नाव लक्षात ठेवायचं. SM कृष्णा यांच्याबद्दल पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. महत्त्वाचे व्यक्ती होते. म्हैसूर येथे त्यांचा 32 ला जन्म झाला. कर्नाटक येथे डिसेंबर 2024 मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांनी वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम केलं. प्रजा सोशलिस्ट पार्टी असेल, काँग्रेस असेल, भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा काम केलेलं आहे. पद्मविभूषण हा पुरस्कार त्यांना 2023 मध्ये देण्यात आलेला होता. कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम केलं. कर्नाटकचे पहिले उपमुख्यमंत्री म्हणून देखील SM कृष्णा यांनी काम केलेलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे, 10वे मुख्यमंत्री. महाराष्ट्राचे राज्यपाल देखील होते, 18वे राज्यपाल म्हणून काम केले. आणि भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. SM कृष्णाबद्दल आपण माहिती घेतोय. पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. कर्नाटकचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल. नरेंद्र चपळगावकर यांच्याबद्दल पुढची माहिती आहे. जानेवारी 2025 मध्ये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्यांचं निधन झालं. वर्धा या ठिकाणी जे काही 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलेलं होतं, त्या ठिकाणी त्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांची पुस्तके आहेत ते एकदा बघून घ्या. त्याच्यानंतर MT वासुदेवन नायर यांचं निधन झालेलं आहे. मल्याळी लेखक होते ते. मल्याळी लेखक, पटकथा लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक होते. मातृभूमी या साप्ताहिकाचे माजी संपादक होते. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार, पद्मभूषण, साहित्य अकादमी फेलोशिप आणि पद्मविभूषण, आत्ता 2025चा पद्मविभूषण हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. MT वासुदेवन नायर. मद्रास प्रांतात त्यांचा जन्म झाला. केरळमध्ये डिसेंबर 2024 मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. बाकी इतर काही निधन वार्ता आहेत त्या सुद्धा तुम्हाला परीक्षेला जाण्याच्या आधी वाचून घ्यायचं आहेत व्यवस्थित. ला गणेशन हे नागालँडचे राज्यपाल होते, 16वे राज्यपाल.
त्यांचं ऑगस्ट 2025मध्ये चेन्नई या ठिकाणी निधन झालं. त्यांनी मणिपूर आणि पश्चिम बंगाल राज्याचे राज्यपाल म्हणून देखील काम केलेलं आहे. नागालँड, मणिपूर, पश्चिम बंगाल या 3 राज्याचं राज्यपाल म्हणून सुद्धा ला गणेशन यांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर फेलिक्स बॉमगार्टनर यांचं निधन झाले. फेलिक्स बॉमगार्टनर इटलीमध्ये निधन झालेलं आहे. फिअरलेस फेलिक्स म्हणून त्यांना ओळखलं जातं. वातावरणाच्या स्थितंबर या थरातून ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने पडणारा हा पहिला स्काय डायव्हर होता. म्हणजे तपांबर, तपस्तब्धी, स्थितांबर, स्थितस्तब्धी हे तुम्ही भूगोलामध्ये वाचलेले असतील. ॲटमॉस्फिअरचे जे काही लेयर्स आहेत, वातावरणाचे जे काही थर आहेत, त्यापैकी जो दुसरा थर आहे स्थितांबर, त्या थरातून उडी घेणारा हा पहिला व्यक्ती होता, पहिला स्काय डायव्हर होता. त्याचं निधन जुलै 2025मध्ये झालं. फेलिक्स बॉमगार्टनर असं त्यांचं नाव आहे. 2012मध्ये त्यांनी कामगिरी केली होती. 39 किलोमीटर वर फेकलेल्या कॅप्सूलमधून न्यू मॅक्सिकोवर एका विशाल हेलियम फुग्याच्या साहाय्याने त्यांनी उडी मारलेली होती. त्याच्यानंतर फौजा सिंग हे सर्वात वयस्कर मॅरेथॉन धावपटू म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. जुलैमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. टर्बन टोर्नॅडो असं त्यांना म्हटलं जातं. पगडी असलेले वादळ. टर्बन म्हणजे जे काही पगडी घालतात त्यांना टर्बन म्हटलं जातं. टोर्नॅडो हे चक्रीवादळाचा प्रकार. आपल्याकडे जसं चक्रीवादळाला सायक्लोन म्हटलं जातं, तसं प्रादेशिक नावं आहेत. टोर्नॅडो असेल, हरिकेन असेल, अशा स्वरूपाचे. जिओग्राफीचा तो पार्ट आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे, फौजा सिंग हे सर्वात वयस्कर मॅरेथॉन धावपटू होते, प्रसिद्ध स्वरूपाचा. मुकेश खुल्लर महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. पदावर असताना त्यांचं निधन झालेलं आहे. त्याच्यानंतर 6व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक केली आपण बघितलंय याच्यामध्ये, नेमणुका या टॉपिकमध्ये. त्याच्यानंतर सरोज घोष, भारताच्या विज्ञान संग्रहालय चळवळीचे जनक सरोज घोष यांचं मे 2025मध्ये अमेरिकेत निधन झालेलं आहे. 35ला पश्चिम बंगालला जन्म झालेला होता. त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण हे 2 पुरस्कार देखील मिळालेले आहेत. त्याच्यानंतर इतर काही निधन वार्ता आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्यासुद्धा वाचणं गरजेचं आहे. मायाधर राऊत ओडिसी नृत्याचे जनक होते. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. ओडिसी या शास्त्रीय नृत्याचे ते जनक मानले जातात. त्याच्यानंतर त्यांना सन्मान कुठले मिळाले? पद्मश्री मिळालेला आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. संगीत नाटक अकादमी टागोर रत्न हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. त्यांनी कला विकास केंद्राची स्थापना केली. कटक, ओडिशातील कटक या ठिकाणी ही ओडिसी नृत्य शिकवणारी भारतातील पहिली संस्था होती. ठीक आहे. मायाधर राऊत हे कोणत्या नृत्याशी संबंधित होते, कोणत्या डान्सशी संबंधित होते? तर ओडिसी या डान्सशी संबंधित होते. हे सुद्धा थोडंसं युनिक आहे. सुक्री बोम्मा गौडा त्या लोकगायिका होत्या. एखाद्या विशिष्ट समुदायातील त्या समुदायाचं नाव विचारलं जाऊ शकतं. हल्लकी नावाचा समुदाय होता. लोकगीते गाण्यासाठी त्या प्रसिद्ध होत्या. हल्लकी ओक्कलिगा ह्या जमातीशी संबंधित होत्या. 17मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. कर्नाटक या राज्यातील आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हल्लकी समुदायाचा चालता ज्ञानकोश किंवा हल्लकी ओक्कलिगा समुदायाची नाइटिंगेल असं सुद्धा ओळखलं जातं. सॅम नुजोमा नामिबियाचे पहिले अध्यक्ष होते. सॅम नुजोमा फेब्रुवारीमध्ये विंडहोक या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे. 3 वेळा नामिबियाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. नामिबियाचे राष्ट्रपिता म्हणून त्यांना ओळखलं जातं. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देखील भारताद्वारे हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर जिमी कार्टर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, त्यांचं निधन झाले डिसेंबर 2024मध्ये. अमेरिकेचे 39वे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. डेमोक्रॅटिक या पक्षाचे ते सदस्य होते. जॉर्जियाचे गव्हर्नर म्हणून देखील काम केलेलं आहे.
त्याच्यानंतर जॉर्जिया स्टेट सिनेटमध्ये काम केलं आहे. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक काळ म्हणजे 100 वर्ष वय गाठणारे ते पहिले राष्ट्राध्यक्ष ठरलेले आहेत. 2002मध्ये त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देखील मिळालेला आहे. महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे ते सुद्धा. जोधय्याबाई या आदिवासी कलाकार होत्या. मध्य प्रदेशातील प्रसिद्ध बैगा या आदिवासी कलाकार होत्या. कोणत्या आदिवासी कलाकार होत्या म्हणजे कोणत्या आदिवासी समुदायाशी संबंधित होत्या अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बैगा या आदिवासी समुदायाशी संबंधित होत्या. 2023मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. नाव आहे जयधयाबाई. तुळशी गौडा हे सुद्धा महत्त्वाचं आणि युनिक अशी न्यूज आहे. तुळशी गौडा यांचं निधन झालं. कर्नाटकातील होन्नाली गावातील त्या पर्यावरणवादी होत्या. त्यांनी 30,000हून अधिक रोपे लावलेली होती. ठीक आहे. पद्मश्री पुरस्कार त्यांना 2021मध्ये मिळालं. वनांचा विश्वकोश म्हणून त्यांना ओळखलं जातं. वनांचा विश्वकोश म्हणून ओळखलं जातं. वृक्षपुरुष आपण जे बघितले मागे भारताचा वृक्षपुरुष त्या संदर्भातच आहे. पुढचं आहे दर्शनम मोगिलय्या. किडनेरा या आदिवासी वाद्याचे ते वादक होते. हे वाद्य विचारलं जाऊ शकतं. दर्शनम मोगिलय्या. त्यांना 2022मध्ये पद्मश्री पुरस्कार भेटलेला आहे. किन्नरा हे आदिवासी वाद्य आहे. त्याचे वादक कोण होते जे प्रसिद्ध ज्यांचं निधन झालं आणि तेलंगणा या राज्यातील होते. हे लक्षात ठेवायचं आहे. दर्शनम मोगिलय्या असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. अशा स्वरूपाचा आपला निधन वार्ता हा टॉपिक संपलेला आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा 10वा टॉपिक जो आहे तो क्रीडा घडामोडी बघूयात आपण. निधन वार्तामध्ये जे काही मी महत्त्वाच्या सांगितलेत व्यक्ती त्यानुसार ते प्रिपरेशन करा. आपण सुरुवात करूयात क्रीडा घडामोडीमध्ये. ठीक आहे. आशिया कप क्रिकेट स्पर्धा. आपण जे क्रीडा घडामोडीमध्ये वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा ज्या काही महत्त्वाच्या असतात त्या कॅटेगरीनुसार वेगवेगळ्या केलेल्या आहेत. क्रिकेट स्पर्धा असेल, फुटबॉल स्पर्धा असेल, हॉकी स्पर्धा असेल. त्याच्यामध्ये क्रिकेट स्पर्धा बघूया. 2025मध्ये जे काही क्रीडा घडामोडीमध्ये क्रिकेट संबंधित घडामोडी घडलेल्या आहेत त्याचं वर्गीकरण आपण वेगळं केलेलं आहे. आशिया कप महत्त्वाचा आहे. भारताने त्याचं 9व्यांदा विजेतेपद मिळवलंय पाकिस्तानला हरवून. हे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर ही स्पर्धा दुबईला पार पडलेली आहे. सर्वाधिक 9 वेळा भारताने म्हणजे ह्याचं विजेतेपद पटकावलेलं आहे. अंतिम सामना जो झाला त्याचा सामनावीर कोण होता? टिळक वर्मा भारताचा होता. त्याच्यानंतर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट किंवा मालिकावीर असं त्याला म्हटलं जातं. अभिषेक शर्मा हे मालिकावीर होता. त्याच्यानंतर टेस्ट चॅम्पियनशिप होत असते किंवा कसोटी चॅम्पियनशिप म्हणतो, जागतिक कसोटी चॅम्पियनशिप. त्याचं विजेतेपद कोणी पटकावलं हे महत्त्वाचं आहे. साऊथ आफ्रिकेने किंवा दक्षिण आफ्रिकेने पटकावलेलं आहे ऑस्ट्रेलिया या देशाला हरवून. फक्त मेन आपण विजेते वगैरे बघत जाऊयात कारण क्रीडा घडामोडी हा खूप मोठा टॉपिक आहे. हे सर्व एकत्र घेणं अशक्य आहे. त्याच्यामुळे आपण त्याचे जे काही महत्त्वाचे विजेते वगैरे आहेत आणि मेन फोकस हा तिथेच असतो. जेव्हा ऑनलाईनर स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो तेव्हा विजेते या स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलं अशा स्वरूपाचेच प्रश्न जास्त येतात. आणि महत्त्वाच्या ज्या स्पर्धा असतील त्याचा आपण बघतोच आहे डिटेलमध्ये. त्याच्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी ही सुद्धा भारताने जिंकलेली आहे. 3ऱ्यांदा भारताने जिंकली ही लक्षात घ्या. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 1 डे स्वरूपाची ही स्पर्धा असते. न्यूझीलंडला भारताने हरवून विजेतेपद पटकावलं. ही स्पर्धा सुद्धा दुबई या ठिकाणी अंतिम सामना पार पडला. याचं यजमान जे होतं पाकिस्तान आणि UAE हे 2 देश यजमान होते. मालिकावीर न्यूझीलंडचा रवींद्र हा मालिकावीर ठरलेला होता. त्याच्यानंतर अंतिम जो सामना झालेला आहे त्याचा सामनावीर रोहित शर्मा ठरलेला आहे. हे काही महत्त्वाचे फॅक्च्युअल गोष्टी आहेत. एवढं लक्षात ठेवायचे. 3ऱ्यांदा भारताने ही स्पर्धा जिंकली आहे. कोणत्या देशाला हरवलंय? न्यूझीलंडला. त्याच्यानंतर अफगाणिस्तान पहिल्यांदाच यामध्ये सहभागी झालेला होता. भारताने 3ऱ्यांदा ही स्पर्धा जिंकलेली आहे. रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार जिंकणारा जगातील पहिला कर्णधार ठरलेला आहे. ठीक आहे. ICC द्वारे जी चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा होते
त्याच्यामध्ये सामनावीर हा किताब जिंकणारा जगातला पहिला कर्णधार ठरलेला आहे. आतापर्यंत कोणत्याही कर्णधाराने ही कामगिरी केलेली नव्हती. त्याच्यानंतर ICCच्या एक दिवसीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार जिंकणारा जगातील सर्वात वयस्कर खेळाडू सुद्धा ठरलेला आहे. हे पण महत्त्वाचं आहे. आता 2025 जी ही स्पर्धा झाली त्याचे सदिच्छा दूत कोण होते? शिखर धवन यांची भारतातून निवड झालेली होती. सरफराज अहमद हे पाकिस्तानचे क्रिकेटपटू आहेत. सेन वॉटसन ऑस्ट्रेलिया आणि टीम सौदी हे न्यूझीलंडचे आहेत. तर अशा एकूण 4 जणांची सदिच्छा दूत म्हणून त्या ठिकाणी या स्पर्धेसाठी नेमणूक झालेली होती. भारताने आतापर्यंत ICC ज्या स्पर्धा ज्या जिंकलेल्या आहेत ते महत्त्वाचं आहे. 2 वेळा ODI वर्ल्ड कप जिंकलेला आहे. 1983ला कपिल देव हे कप्तान होते. 2011ला महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकलेला आहे. त्याच्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी याच्यापूर्वी 2002ला पहिल्यांदा जिंकली, 2013ला, त्याच्यानंतर 2025मध्ये आत्ता जिंकलेली आहे. T20 वर्ल्ड कप 2007ला एकदा जिंकलेली, आता 2024ला रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली. आता ह्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा रोहित शर्मा हाच भारताचा कप्तान होता, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर क्रिकेट संदर्भात ज्या काही इतर स्पर्धा आहेत थोडक्यामध्ये बघूयात. IPL टाटा IPL जे पार पडलं 2025चं 18वी आवृत्ती पार पडलेली आहे. त्याचं विजेतेपद RCBने जिंकलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षा होती RCBला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विराट कोहलीची टीम पहिल्यांदाच IPLचं विजेतेपद पटकावलंय. त्यांनी पंजाब किंग्ज या संघाचा पराभव केलेला आहे. रणजी ट्रॉफी 2024-25 सीझनचं कोणी जिंकलं? विदर्भ या संघाने तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकलेली आहे. केरळचा त्यांनी पराभव केला. त्याच्यानंतर इराणी कप सुद्धा विदर्भाने जिंकले, हे सुद्धा तिसऱ्यांदा जिंकलेलं आहे. रणजी ट्रॉफी आणि इराणी कप हे विदर्भ या संघाने जिंकले, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर महिलांची जी IPL आहे किंवा महिलाचं प्रीमियर लीग जे आहे WPL असं त्याला म्हणतात, त्याचं विजेतेपद कोणी पटकावलं आहे? मुंबई इंडियन्स या संघाने पटकावलेलं आहे दुसऱ्यांदा. ठीक आहे. पुरुषांचं IPL RCBनं जिंकलं. महिलांचं WPL मुंबई इंडियन्स या संघाने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून जिंकलेला आहे. त्याच्यानंतर विजय हजारे ट्रॉफी कर्नाटक या संघाने 5व्यांदा जिंकलेली आहे. ठीक आहे. विजय हजारे कर्नाटक या संघाने जिंकली. रणजी विदर्भ, इराणी विदर्भ, त्याच्यानंतर विजय हजारे कर्नाटक, सय्यद मुश्तक अली मुंबई या संघाने सय्यद मुश्तक अली ट्रॉफी 2024-25 जिंकली. दुसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकली. मध्य प्रदेशचा त्यांनी पराभव केलेला आहे. त्याच्यानंतर हॉल ऑफ फेममध्ये महेंद्रसिंग धोनीचा समावेश झालेला आहे. ICC हॉल ऑफ फेम 2025 महत्त्वाची न्यूज आहे. 7 जणांचा एकूण त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला. त्यामध्ये महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश आहे भारताच्या. इतरमध्ये मॅथ्यू हेडन आहेत ऑस्ट्रेलियाचे, हाशिम आमला आहे दक्षिण आफ्रिकेचा, ग्रॅमी स्मिथ आहे दक्षिण आफ्रिकेचे, डॅनियल वेटोरी हे न्यूझीलंडचे आहेत, सना मीर पाकिस्तानच्या, सारा टेलर इंग्लंडच्या, अशा एकूण 7 जणांची ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. त्यामध्ये महेंद्रसिंग धोनीचा समावेश आहे आणि या यादीमध्ये समावेश होणारा धोनी 11वा भारतीय खेळाडू ठरलेला आहे. मूळ झारखंड राज्यातील आहे, रांची येथे त्याचा 1981ला जन्म झाला. पद्मभूषण, पद्मश्री आणि खेलरत्न या 3 पुरस्काराने धोनीला सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर शुभमन गिल संदर्भात काही घडामोडी घडलेल्या आहेत, त्या संदर्भात बघूयात. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 10 शतके करणारा तो पहिला भारतीय ठरलेला आहे. त्याच्यानंतर ICCचा मासिक सर्वोत्तम खेळाडूचा 4थ्यांदा पुरस्कार मिळवणारा पहिला क्रिकेटपटू ठरलेला आहे. ICCद्वारे दर महिन्याला एक सर्वोत्तम खेळाडू पुरुष आणि महिला असं निवडलं जातं. तर शुभमन गिलला 4 वेळा हा पुरस्कार मिळाला, म्हणजे 4 वेळा पुरस्कार मिळवणारा पहिला पुरुष खेळाडू ठरलेला आहे. महिलांमध्ये याच्यापूर्वी हा पुरस्कार मिळालेला आहे.
त्याच्यानंतर 37व्या कसोटी कर्णधारपदी त्याची नेमणूक करण्यात आलेली आहे. शुभमन गिल संदर्भात या 2-3 घडामोडी आहेत. ICCनं एक नवीन मोहीम राबवलेली आहे, प्रॉमिस टू चिल्ड्रन. महिला क्रिकेट वर्ल्ड कप झालेला आहे, त्या दरम्यान ही मोहीम ICC आणि युनिसेफ या 2 संस्थांनी मिळून राबवलेली आहे. त्याचा उद्देश काय? असुरक्षित मुलांसाठी समान संधी उपलब्ध करणे हा त्याचा उद्देश आहे. त्याचं समर्थन कोणी केलेलं आहे किंवा त्याला समर्थन कोणाचं लाभलेलं आहे? आयुष्मान खुराना बॉलिवूड अभिनेता युनिसेफचा तो राष्ट्रीय राजदूत आहे, हे सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे. नंतर महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना यांचं समर्थन लाभलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, प्रॉमिस टू चिल्ड्रन मोहीम कोणत्या 2 संस्थांनी सुरू केली किंवा कोणत्या संस्थेने सुरू केली, तर त्या ठिकाणी तुम्हाला ICC आणि युनिसेफ हे ऑप्शन असू शकतात. त्याच्यानंतर याच वर्ल्ड कपसाठी, महिलांच्याच वर्ल्ड कपसाठी अजून एक मोहीम सुरू केलेली होती, विल टू विन मोहीम. कोणी सुरू केली? ICCनंच सुरू केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जे काही महिला क्रिकेटपटूंचा प्रवास होता त्या उपक्रमाअंतर्गत दाखवण्यात आलेला होता. त्याच्यानंतर रविचंद्रन अश्विन संदर्भात पुढची न्यूज आहे. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये सहभागी झालेला भारताचा पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरलेला आहे. ठीक आहे. ऑस्ट्रेलियामधील जसं आपल्याकडं IPL होतं तसं ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश ही लीग होते, त्याच्यामध्ये सहभागी झालेला हा पहिला पुरुष क्रिकेटपटू आहे. सिडनी थंडर या संघाने अश्विनसोबत करार केला आहे. त्याच्यानंतर चेन्नई कॉर्पोरेशनने रामकृष्णपुरम फर्स्ट स्ट्रीटला सुद्धा अश्विनचं नाव दिलेलं आहे. डिसेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती अश्विनने घेतली. ऑगस्ट 2025मध्ये IPL मधून निवृत्ती घेतलेली आहे. तमिळनाडूचा तो मूळ आहे, हे लक्षात ठेवा. स्मृती मंधाना संदर्भात काही न्यूज आहेत. सर्वात जलद 50 चेंडूत ODI शतक करणारी भारतीय ठरलेली आहे. म्हणजे सर्वात जलद शतक करण्याची कामगिरी तिने केलेली आहे. म्हणजे ते पुरुष आणि महिला ह्या एकत्रित कामगिरीचा विचार जर केला तर स्मृती मंधानाने ही कामगिरी केली. विराट कोहलीचा तिने विक्रम मोडलेला आहे. डिसेंबर 2024मध्ये एका कॅलेंडर वर्षात 4 एकदिवसीय शतके झळकवणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे. एका कॅलेंडर वर्षात म्हणजे 1 जानेवारीपासून 31 डिसेंबर दरम्यान जी कामगिरी आहे त्यामध्ये एकूण 4 वनडे 4 ODI शतक तिने झळकावलेले आहेत आणि पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. त्याच्यानंतर सौरव गांगुली संदर्भात पुढची न्यूज आहे. प्रिटोरिया कॅपिटल्स या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक झाली. दक्षिण आफ्रिकेमधील T20 लीगमध्ये प्रिटोरिया कॅपिटल्स नावाचा संघ आहे, त्याच्या मुख्य प्रशिक्षकपदी सौरव गांगुलीची नेमणूक झालेली आहे. वैभव सूर्यवंशीचा संदर्भात न्यूज आहे. युवा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात जलद त्याने शतक केलेलं आहे. 52 बॉलमध्ये ही कामगिरी केली. पाकिस्तानच्या कामरान गुलामचा विक्रम मोडलेला आहे. त्याचबरोबर ही दुसरी न्यूज आहे. IPL मध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे. ठीक आहे. या ठिकाणी एक करेक्शन करायचं आहे. LSG कडून पदार्पण नाही केलं, RR कडून पदार्पण केलेलं आहे. राजस्थान रॉयलकडून LSG विरोधात तो सामना झालेला, त्या सामन्यामध्ये IPL मध्ये पदार्पण केलं होतं, मात्र राजस्थान रॉयल्स या संघाकडून खेळलेला आहे. अशा काही करेक्शन असतील ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण कळवत असतो. हे टेलिग्राम चॅनल पर जॉईन करून ठेवा. MPSC मंत्र नावाचं एक टेलिग्राम चॅनल आहे आपलं. दुसरं आहे MPSC सिम्प्लिफाईड. आपल्या सिम्प्लिफाईड जे काही पुस्तकं आहेत त्या संदर्भात जे काही अपडेट असतात या 2 चॅनलवरती आपल्याला कळवले जातात. तुमच्यापैकी बरेच जण जॉईन असतील. जर तुम्ही पहिल्यांदाच यूट्यूबवर व्हिडिओ बघत असाल तर हे दोन्ही चॅनल जे आहेत ते जॉईन करून ठेवा. त्याच्यानंतर रोहित शर्मा संदर्भात न्यूज आहेत.
IPL मध्ये 300 षटकार नोंदवणारा पहिला भारतीय फलंदाज ठरलेला आहे. त्याच्यानंतर वानखेडे स्टेडियमवर एका स्टँडला सुद्धा त्याचं नाव देण्यात आलं, रोहित शर्माचं. ICCच्या स्पर्धांमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा केलेला आहे. ODI मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा पहिला भारतीय ठरलेला आहे. आता तो आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा विक्रम केलेला आहे. रिसेंटली नोव्हेंबरमधली न्यूज आहे. ODI मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माने केलेला आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा. विराट कोहली संदर्भात न्यूज आहेत. IPL मध्ये सर्वाधिक 50+ धावा करणारा तो खेळाडू ठरलेला आहे. त्याच्यानंतर T20 मध्ये 100वे अर्धशतक पूर्ण केलेले आहेत. T20 मध्ये 1300 धावाचा टप्पा किंवा धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. 13,000 धावाचा टप्पा पूर्ण करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे. त्याच्यानंतर 14,000 एकदिवसीय धावा पूर्ण करणारा सर्वात जलद फलंदाज ठरलेला आहे. 287 डावामध्ये त्याने हा विक्रम केला आणि सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलेला आहे. अशा स्वरूपाचे जे काही प्रश्न येत असतात ते सरळ सेवा किंवा TCS IBPS पॅटर्नमध्ये खूप जास्त प्रमाण असतं त्यांचं. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला. तुम्हाला वर्ष विचारलं जाऊ शकतं कोणत्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला, तर 2028च्या ऑलिम्पिकमध्ये हे लॉस एंजेलिस या ठिकाणी ऑलिम्पिक होणार आहे. ठिकाणसुद्धा विचारलं जाऊ शकतं. यापूर्वी 1900च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होता. आता 2028च्या ऑलिम्पिकमध्ये होणार आहे. त्याच्यानंतर श्रीलंकेच्या एक खेळाडूचा विक्रम झालेला आहे, वेगळी कामगिरी केली. कामिंदू मेंडिस IPL मध्ये ही कामगिरी केली आहे. एकाच षटकात दोन्ही हाताने गोलंदाजी करणारा पहिला खेळाडू ठरलाय. म्हणजे एकाच ओव्हरमध्ये लेफ्ट हँडने सुद्धा आणि राईट हँडने सुद्धा अशा प्रकारची गोलंदाजी करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरलेला आहे. श्रीलंकेचा आहे कामिंदू मेंडिस असं त्याचं नाव आहे. पहिली इंटरनॅशनल मास्टर्स लीग म्हणजे निवृत्त झालेले जे काही क्रिकेटपटू आहेत त्यांची स्पर्धा पार पडली पहिल्यांदाच आणि त्याचे विजेतेपद भारताने पटकावलेलं आहे. भारतीय संघाचा कप्तान होता सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजला हरवून भारताने हे विजेतेपद पटकावलेलं आहे. त्याच्यानंतर काही निवृत्ती घेतलेले खेळाडू दिलेले आहेत. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला मार्टिन गप्टिल कोणत्या देशाचा आहे, तर या ठिकाणी थोडंसं लक्ष द्यायचं आहे. न्यूझीलंडचा खेळाडू आहे मार्टिन गप्टिल. त्याच्यानंतर मुशफिकर रहीम हे बांगलादेशचे आहे. पियुष चावला भारताचा आहे, त्यांनी निवृत्ती घेतली, उत्तर प्रदेशचा खेळाडू आहे मुळात. ख्रिस ओक्स इंग्लंडचा आहे. सिद्धार्थ कौल भारताचा खेळाडू आहे. अमित मिश्रा भारताचा खेळाडू आहे. सोफी डिवाइन न्यूझीलंडची खेळाडू आहे. ODI मधून त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हॉकी संबंधित काही महत्त्वाच्या घडामोडी बघूयात. सुलतान ऑफ जोहोर कप 2025चं विजेतेपद कोणी पटकावलं, तर ऑस्ट्रेलिया या देशाने तिसऱ्यांदा या हॉकी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. भारत उपविजेता ठरलाय हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर महिलांचं आशिया कप स्पर्धा झालेली आहे हॉकीची. चीनने तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं आणि पुरुषांची जी हॉकीची स्पर्धा झाली त्याच्यात भारताने. आशिया कप हॉकी महिलांचा विचार केला तर चीन जिंकलेला आहे. आशिया कप हॉकी पुरुषांचा जर विचार केला तर भारताने विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि या ठिकाणी महिलांच्या याच्यामध्ये भारताला चीनने हरवून हे केलेलं आहे, विजेतेपद पटकावलेलं, म्हणजे भारत उपविजेता ठरलेला आहे त्या ठिकाणी. इतर काही घडामोडी दिल्यात त्या वाचून घ्या, त्यासुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप पुरुषांची जी राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप झालेली आहे त्यामध्ये पंजाबने विजेतेपद पटकावलेलं आहे आणि महिलांची जी चॅम्पियनशिप झालेली आहे त्याच्यामध्ये झारखंडने विजेतेपद पटकावले. अशा जे काही स्पर्धा असतात तुम्हाला डायरेक्ट विजेता कोण आहे अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. इतर जे इन्फॉर्मेशन आहे ते सरळ सेवासाठी कधी याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप पुरुषांचा
पंजाब आणि महिलांचं झारखंड, एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर वंदना कटारिया या संदर्भात न्यूज आहे. भारताकडून सर्वाधिक हॉकी सामने खेळणारी हॉकीपटू आहे वंदना कटारिया. तिने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती जाहीर केली एप्रिल 2025 मध्ये. एप्रिल 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, एप्रिल 2025 मध्ये निवृत्ती जाहीर केलेली वंदना कटारिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे. भारताकडून आतापर्यंत सर्वाधिक हॉकी सामने खेळलेत, म्हणजे जवळपास 320 हॉकी सामने खेळलेले आहेत. त्याच्यानंतर काही बॅडमिंटन स्पर्धा आहेत. आंतरराष्ट्रीय टेनिस बॅडमिंटन आणि टेनिस स्पर्धा आपण बघतोय. टेनिस हॉल ऑफ फेममध्ये पुढील खेळाडूंचा समावेश झालेला आहे. एक मारिया शारापोव्हा, महिला एकेरीच्या त्या खेळाडू आहेत. त्याच्यानंतर 2 भाऊ आहेत, बॉब ब्रायन आणि माईक ब्रायन, यांची सुद्धा त्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश झालेला आहे. जसं आपण क्रिकेटचं हॉल ऑफ फेम बघितलंय, महेंद्रसिंग धोनीचा त्यामध्ये समावेश झालेला होता, तसंच आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम ही सुद्धा यादी असते. त्याच्यामध्ये दिग्गजांचा समावेश केला जातो. मारिया शारापोव्हा यांचा समावेश आहे आणि बॉब ब्रायन आणि माईक ब्रायन यांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. नोवाक जोकोविचचा 100वा विजय. एकूण आतापर्यंत 100 विजय प्राप्त केलेले आहेत नोवाक जोकोविचने. मे 2025 मध्ये ही कामगिरी केली. कोणत्या स्पर्धेत? जिनिव्हा ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कामगिरी केली. यापूर्वी अशा प्रकारची कामगिरी 2 खेळाडूंनी केलेली होती, जिमी कॉर्नस आणि रॉजर फेडरर यांनी ही कामगिरी केली होती. त्याच्यानंतर जोकोविचचं अजून एक न्यूज आहे. ग्रँड स्लॅममध्ये सर्वाधिक 430 सामने खेळण्याचा विक्रम केलेला आहे. जोकोविच एकतर 100व एकेरी विजेतेपद, तिसरा खेळाडू ठरला, आधी जिमी कॉर्नर आणि रॉजर फेडरर, आणि आता ग्रँड स्लॅममध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा सुद्धा विक्रम त्यांनी केलेला आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. अनेकदा याच्यावरती प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. हा जो क्रम आहे तो लक्षात ठेवायचा आहे. अफवा हा क्रम असं पण लक्षात ठेवू शकता. ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन आणि अमेरिकन. तसं इथं US ओपन येतं, पण लक्षात ठेवण्यासाठी सोपी ट्रिक आहे. ऑस्ट्रेलियन ओपन पहिल्यांदा होते वर्षाच्या सुरुवातीला. त्याचं पुरुष एकेरीचं विजेतेपद इटलीच्या जानिक सिनर यांनी पटकावलेलं आहे आणि महिला एकेरीचं विजेतेपद मॅडिसन कीज यांनी पटकावलेलं आहे. ही बेसिक माहिती जनरली कंबाईनला वगैरे कधी विचारलेली नाही. सरळ सेवा परीक्षांना त्याच्यावरती माहिती विचारली जाते. हे विजेते लक्षात ठेवायचे आहेत. पुरुष एकेरी जानिक सिनर इटली आणि महिला एकेरी मॅडिसन कीज अमेरिका. त्याच्यानंतर फ्रेंच ओपन कार्लोस अल्कराज स्पेनचा आहे. पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आणि महिलेचं कोको गॉफ अमेरिकेच्या यांनी पटकावलेलं आहे. त्याच्यानंतर विम्बल्डन ओपन जी आहे 2025ची, पुरुषचं जानिक सिन्नर यांनी विजेतेपद पटकावलेलं आहे आणि महिलेचं इगा स्विएटेक यांनी पटकावलेलं आहे. या ठिकाणीच एक बघा, ऑस्ट्रेलियन ओपन जानिक सिन्नरने पटकावले, विम्बल्डन ओपन जानिक सिन्नरने पटकावले, फ्रेंच ओपन कार्लोस अल्कराजने पटकावलेलं आहे आणि अमेरिकन ओपन सुद्धा कार्लोस अल्कराजने पटकावलेलं आहे. महिलांचं मात्र प्रत्येक वेळी विजेती वेगवेगळी ठरलेली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये मॅडिसन कीज अमेरिकेच्या, फ्रेंचमध्ये कोको गॉफ ही पण अमेरिकेची आहे, विम्बल्डनमध्ये इगा स्विएटेक पोलंडचे आहे. त्याच्यानंतर अमेरिकन ओपनमध्ये आर्याना सबलेंका बेलारुसच्या यांनी हे विजेतेपद पटकावलेलं आहे. त्याच्यानंतर कोणती स्पर्धा कोणत्या कोर्टवर खेळवली जाते, म्हणजे त्याचा सरफेस कोणता आहे, कोणाचा ग्रास आहे, कोणाचा हार्ड कोर्ट असतो, कोणाचा क्ले कोर्ट असतो, ज्याला मातीवर खेळवली जाते त्याला क्ले कोर्ट असं म्हटलं जातं. हे सुद्धा सरळ सेवेसाठी उपयुक्त मुद्दे आहेत. त्याच्यानंतर प्रसिद्ध सिमोना हॅलेप यांची निवृत्ती जाहीर केलेली आहे. सिमोना हॅलेप कोणत्या देशाची आहे असं विचारलं जाऊ शकतं.
रुमानियाची आहे आणि ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे अशा स्वरूपाचा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. टेनिस या खेळाशी संबंधित आहे. फेब्रुवारीमध्ये निवृत्तीची घोषणा केली. 2018 फ्रेंच ओपन, 2019 विम्बल्डन ओपन या 2 ग्रँड स्लॅम स्पर्धा त्यांनी पटकावलेल्या आहेत किंवा जिंकलेल्या आहेत. हे महत्त्वाचं आहे. दिव्या देशमुख महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप किंवा महिला चेस वर्ल्ड कप त्यांनी विजेतेपद पटकावले. स्पर्धा जॉर्जियातील बटुमी या ठिकाणी पार पडली. 3री स्पर्धा होती. भारताच्या दिव्या देशमुखने विजेतेपद पटकावलं. उपविजेती सुद्धा भारताचीच खेळाडू होती, कोनेरू हम्पी. ठीक आहे, कोनेरू हम्पी पहिली महिला ग्रँडमास्टर भारताची, त्यांनी विजेतेपद पटकावलेलं आहे. त्याच्यानंतर 3रं स्थान चीनच्या तान झोंगी यांनी पटकावलेलं आहे. याच्यावरती प्रश्न नक्की विचारला जाईल. अत्यंत महत्त्वाची क्रीडा घडामोडीमधील ही बातमी आहे. वर्ल्ड कप जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. ठीक आहे, याच्यापूर्वी विश्वनाथ आनंद यांनी ही कामगिरी केलेली होती. त्याच्यानंतर वर्ल्ड कप सोबतच ग्रँड मास्टर हा किताबसुद्धा दिव्या देशमुखनी पटकावलेला आहे. ती भारताची 4थी महिला ग्रँड मास्टर ठरली आहे. देशाची एकूण 88वी ठरली. जगाचा विचार केला तर 44वी महिला आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर 13वी महिला ग्रँड मास्टर ठरलेली आहे. मूळ नागपूरची आहे. वंडर गर्ल या टोपण नावाने तिला ओळखलं जातं. भारताच्या महिला ग्रँड मास्टर जर बघितलं तर कोनेरू हम्पी या आंध्र प्रदेशच्या आहेत. त्याच्यानंतर रमेश बाबू वैशाली तमिळनाडूच्या आहेत. द्रोणावली हरिका आंध्र प्रदेशच्या आहेत आणि दिव्या देशमुख ही महाराष्ट्राची पहिली महिला ग्रँड मास्टर ठरलेली आहे. त्याच्यानंतर बुद्धिबळ वर्ल्ड कप 2025चा गोव्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. आता ह्या दोन्ही स्पर्धा वेगळ्या आहेत. ही ओपन बुद्धिबळ वर्ल्ड कप आहे. याच्यामध्ये महिलाबरोबरच पुरुषांबरोबरच महिलांचा सुद्धा समावेश असतो. पण या ठिकाणी जे काही दिलं आहे ती फक्त महिलांचं वर्ल्ड कप होतं, जे जुलैमध्ये पार पडलं. हे जे आहे ते ओपन वर्ल्ड कप आहे. महिला व पुरुषांसाठी ते वर्ल्ड कप आहे. तर हे गोवा या ठिकाणी पार पडले. 11वी जी आवृत्ती होती ती ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 पार पडलेली आहे. त्याचे विजेते कोण होते, उपविजेते कोण होते किंवा सविस्तर माहिती आपली येणाऱ्या अंकामध्ये येईलच. भारतामध्ये दुसऱ्यांदा आयोजन झालं होतं. यापूर्वी 2002 आयोजन झालं होतं आणि तेव्हा भारताच्या विश्वनाथ आनंद यांनी विजेतेपद पटकावलेलं होतं. फिडेद्वारे आयोजन केलं जातं. विश्वनाथ आनंद यांनी 2 वेळा या वर्ल्ड कपचं जे काही ओपन वर्ल्ड कप आहे त्याचं विजेतेपद पटकावलेलं होतं. 2000 शेनयांग चीन येथे पार पडलेलं होतं, त्यावेळेस पहिल्यांदा जिंकलेलं आहे. 2002 जेव्हा हैदराबादला झालं होतं त्यावेळेस विश्वनाथ आनंद यांनी विजेतेपद पटकावलेलं आहे. त्या तक्त्यामध्ये दोन्हीतला फरक सांगितला आहे. त्याच्यानंतर हे सुद्धा न्यूज महत्त्वाची आहे. आत्ता राज्यसेवेला प्रश्न याच्यावरती आयोगाने विचारलेला आहे. जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप डी गुकेशने जिंकलेला आहे. सिंगापूरमधील सेंटोसा नावाचं बेट आहे, त्या बेटावरती ही स्पर्धा पार पडली नोव्हेंबर-डिसेंबर 2024. डी गुकेश, भारताच्या डी गुकेश यांनी विजेतेपद मिळवलेलं आहे. डी लिरेन, चीनच्या डी लिरेन याच्यावरती मात करून डी गुकेशने विजेतेपद मिळवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो जगातला सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरलाय ही चॅम्पियनशिप जिंकणारी. आणि एकूणात विचार केला तर 18वा खेळाडू ठरलेला आहे. 18 वर्ष 6 महिने आणि 14 दिवस म्हणजे त्यांनी कोणाचा विक्रम मोडलेला आहे? गॅरी कास्पारोवचा, रशियाचे गॅरी कास्पारोव यांचा विक्रम मोडलेला आहे. 22व्या वर्षी त्यांनी हा विक्रम केला होता. डी गुकेशने 18व्या वर्षी हा विक्रम केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आतापर्यंत फक्त 4 आशियाई व्यक्तींनी जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. त्याच्यामध्ये विश्वनाथ आनंद पहिला आहे, दुसरा आहे डिंग लिरेन, तिसरा आहे डी गुकेश. भारताचा जर विचार केला तर विश्वनाथ आनंदने पहिल्यांदा जिंकले. आता डी गुकेश दुसरा भारतीय ठरलेला आहे. ओके. त्याच्यानंतर
डी गुकेशबद्दल थोडक्यात माहिती ती पण वाचून जा, महत्त्वाचं आहे. 89वा ग्रँड मास्टर जो ठरला आहे तो यस रोहित कृष्णा ठरलेला आहे. आणि अलीकडले जे काही ग्रँड मास्टर आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. 86वा श्रीहरी LR तमिळनाडूचा होता. त्याच्यानंतर 87वा AR हरिकृष्णन, 88वी आता दिव्या देशमुख ठरलेली आहे. ती 4थी महिला ग्रँड मास्टर आहे, आपण मगाशी बघितल्याप्रमाणेच. त्याच्यानंतर बुद्धिबळ ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप जे झालेलं आहे ते कोणत्या ठिकाणी झालं असं विचारलं जाऊ शकतं. सौदी अरेबियातील रियाद या ठिकाणी झालेलं होतं. मॅग्नस कार्लसन, नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने त्याचं विजेतेपद पटकावलेलं आहे. ई स्पोर्ट्स बुद्धिबळ स्पर्धा, रियाद, सौदी अरेबिया. बाकीच्या काही घडामोडी मी स्किप करतोय, त्यासुद्धा वाचून घ्या. त्याच्यावर प्रश्न येणार नाही अशातला भाग नाही, पण सगळं इथं कव्हर करणं अशक्य आहे. त्याच्यामुळं फक्त परीक्षा जवळ आली आहे, काहीतरी रिव्हिजन करायचं आहे, तुम्हाला कळत नसेल तर ह्या स्वरूपाचं रिव्हिजन करायला पाहिजे, हे कळायला पाहिजे, या हेतूने आपण हे सेशन घेतोय. फुटबॉल स्पर्धेसंदर्भात पुढची माहिती आहे. ड्युरंड कप, बऱ्याचदा काय होतं सरळ सेवेला हे ड्युरंड कप कोणत्या संदर्भात आहे, संतोष ट्रॉफी कोणत्या संदर्भात आहे, इराणी कप कोणत्या खेळाचा संबंध आहे, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. मोस्टली TCS IBPS सारख्या ज्या परीक्षा होतात त्यामध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न जास्त येत असतात. आपलं जे इयरबुक असतं ते कुठल्याही एका परीक्षेला टार्गेट करून काढलेलं जात नाही. आपलं पुस्तक हे सरळ सेवापासून ते UPSC पर्यंत वाचणारे विद्यार्थी आहेत. मग प्रत्येक परीक्षेची डिमांड वेगळी असते. आता तुम्हाला या ठिकाणी वाटू शकतं की बाबा हा एकच लाईन महत्त्वाची आहे तर बाकीचं कशाला देत आहे, तर बाकीचं दुसऱ्या परीक्षेला महत्त्वाचं आहे ना. तुम्हाला जर वाटतं ना की एखादी गोष्ट अनावश्यक आहे तर स्किप करून टाका. तुम्ही परीक्षा कुठली देताय त्यानुसारच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला जातो, या चालू घडामोडीचा अभ्यास केला जातो. ठीक आहे. 90% चालू घडामोडी सर्वांना सारखे असतात, फक्त थोडंसं एक 10% वेगवेगळं असू शकतं. काही गोष्टी राज्यसेवेसाठी 1-2 गोष्टी महत्त्वाच्या असतात म्हणून टाकलेल्या असतात. साहजिक आहे, कंबाईनच्या पोरांना ते थोडं अनावश्यक वाटू शकतं. फक्त तेवढं कळलं पाहिजे स्पर्धा परीक्षा करताना की काय वाचलं पाहिजे आणि काय स्किप केलं पाहिजे, तरच तुम्ही या स्पर्धेत आहात. नाहीतर मग तुम्हाला अजून स्पर्धा कळली नाही याचा तसा अर्थ होतो. ठीक आहे. नंतर आहे संतोष ट्रॉफी. 2024-25ची संतोष ट्रॉफी आहे. विजेता आहे पश्चिम बंगाल. 33व्यांदा ही स्पर्धा जी आहे ते संतोष ट्रॉफी जिंकलेला आहे. पश्चिम बंगालनं केरळचा पराभव केला आहे. आणि इथं ड्युरंड कप नॉर्थ ईस्ट युनायटेडनं जिंकलेला आहे डायमंड हार्बरचा पराभव करून. नंतर इंडियन सुपर लीग, हे लक्षात घ्यायचं आहे. इंडियन सुपर लीग स्पर्धा कोणत्या खेळाशी संदर्भात आहे अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. फुटबॉल या खेळाशी संदर्भात आहे. जसं IPL क्रिकेटशी संदर्भात आहे त्याच IPLच्या धर्तीवर ही स्पर्धा सुरू केलेली आहे. 2013ला सुरू झाली 11वी आवृत्ती. आता भारतीय फुटबॉल लीग स्पर्धा पार पडली. विजेता संघ आहे याचा मोहन बागान सुपर जायंट. या संघाने ओडिशाचा पराभव करून विजेतेपद पटकावलेलं आहे. फुटबॉल संदर्भात इतर काही घडामोडी आहेत. रोनाल्डो सगळ्यात जास्त अब्जाधीश फुटबॉलपटू, म्हणजे पहिला अब्जाधीश फुटबॉलपटू ठरलेला आहे. पोर्तुगालचा खेळाडू आहे क्रिस्टियानो रोनाल्डो. फुटबॉलशी संदर्भात आहे. बिलियनियर अब्जाधीश हा दर्जा प्राप्त करणारा पहिला फुटबॉलपटू ठरला आहे, हे लक्षात घ्या. सरळ वन-लाइनरमध्ये प्रश्न यावरती विचारला जाऊ शकतो. अशा स्वरूपाचं काहीतरी वेगळी कामगिरी झाली तर त्यावर प्रश्न विचारण्याचा भर सर्वाधिक असतो. त्याच्यानंतर फिफा वर्ल्ड कपसाठी शुभंकर जाहीर करण्यात आलेले आहेत. मस्कट जाहीर करण्यात आलेले आहेत. आता याच्यामध्ये कुठल्या तरी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परीक्षेला प्रश्न विचारलेला होता मल्टी स्टेटमेंटमध्ये. त्याच्यामध्ये देश विचारलेले होते अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा. या ठिकाणी 2023वी फुटबॉल वर्ल्ड कप 26मध्ये होणार आहे. 3 देशामध्ये होणार आहे. पहिल्यांदाच 3 देशामध्ये आयोजन या स्पर्धेचं करण्यात येणार आहे आणि विक्रमी 48 देश त्यामध्ये सहभागी होणार आहेत, हे पण लक्षात घ्यायचं आहे. कोणत्या देशाचा, म्हणजे प्रत्येक देशाचा एक विशिष्ट प्राणी किंवा पक्षी त्या ठिकाणी निवडण्यात आलेला आहे शुभंकर म्हणून. त्याला नाव दिले क्लच,
गरुड हा जो पक्षी आहे तो अमेरिकेचे प्रतिनिधित्व करतो. आपण बघितले मागे 36-37 या अंकावरती आपण जेव्हा सेशन घेतो असतो, बाल्ड ईगल जे आहे तो अमेरिकेचा राष्ट्रपक्षी म्हणून घोषित करण्यात आलेला होता. तर गरुड हा अमेरिकेचा, त्याच्या लोगोमध्ये सुद्धा अमेरिकेचा अधिकृत लोगो आहे, त्याच्यामध्ये सुद्धा गरुडाची ही आहे, प्रतिमा आहे. त्याच्यानंतर मेक्सिकोचं जग्वार हे प्राणी निवडलेलं आहे, त्याला झायू हे नाव दिलेलं आहे. कॅनडाचा जो प्रतिनिधी आहे त्याला मेपल हे नाव दिले आहे. ते हरणाचाच प्रकार आहे, त्या भागामध्ये म्यूज किंवा मूस या नावाने ओळखलं जातं. ठीक आहे, तुम्हाला हे प्राणी विचारलं जाऊ शकतं. किंवा सगळ्यात महत्त्वाचं 2026चा फिफा वर्ल्ड कप, 23वा फिफा वर्ल्ड कप आहे, तो कोणत्या देशात होणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते लक्षात ठेवा. पुढची न्यूज आहे, युरोपमध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळणारी पहिली भारतीय महिला असा मान पटकावणारी भारताची गोलरक्षक आदिती चौहानने निवृत्ती जाहीर केली. इंग्लंडमधील सुपर लीग स्पर्धेमध्ये वेस्ट हॅम युनायटेड या संघाचं तिने प्रतिनिधित्व केलेलं आहे, आदिती चौहान. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रिस्टियानो रोनाल्डो सदिच्छा दूत म्हणून त्याची निवड झाली. कुठं निवड झाली? 2025च्या ई स्पोर्ट वर्ल्ड कपसाठी. ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप कोणत्या ठिकाणी होणार आहे, म्हणजे कोणत्या ठिकाणी पार पडली? सौदी अरेबियातील रियाद या ठिकाणी पार पडली. आपण बुद्धिबळ ई स्पोर्ट्स बुद्धिबळ स्पर्धा पण बघितली, ती रियाद येथेच पार पडली होती. ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप जो आहे तो रियाद या ठिकाणी पार पडलेला आहे आणि त्याचा सदिच्छा दूत म्हणून क्रिस्टियानो रोनाल्डो या फुटबॉलपटूची नेमणूक करण्यात आलेली आहे. महत्त्वाची न्यूज आहे, हे पण लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर काही संकीर्ण क्रीडा घडामोडी आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताची निवड करण्यात आली, त्यातल्या त्यात अहमदाबाद या शहराची यजमान म्हणून निवड करण्यात आलेली आहे. कॉमनवेल्थ स्पोर्ट्सच्या कार्यकारी मंडळाने ऑक्टोबर 2025मध्ये 2030 या वर्षाच्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी, किंवा त्याला कॉमनवेल्थ गेम्स असं सुद्धा म्हटलं जातं, इथं साईडला लिहून घेऊ शकता तुम्ही, कॉमनवेल्थ गेम्स सुद्धा म्हटलं जातं. तर यजमान शहर म्हणून अहमदाबादची शिफारस करण्यात आली होती. आता नोव्हेंबरमध्ये निवडसुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे ही स्पर्धा जी आहे ती अहमदाबाद या ठिकाणी होणार आहे. 2030ची राष्ट्रकुल स्पर्धा, हे लक्षात घ्या. त्यातल्या त्यात 2030मध्ये या स्पर्धेला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्या निमित्तानं सुद्धा महत्त्वाची आहे. यापूर्वी 1930ला हॅमिल्टन कॅनडा येथे पार पडलेली होती. 100 वर्ष आहे आणि अहमदाबादची निवड झाली. याच्यापूर्वी सुद्धा भारताने आयोजन केलेलं होतं. नवी दिल्ली या ठिकाणी 2010मध्ये 19वी राष्ट्रकुल स्पर्धा पार पडलेली होती. मागील स्पर्धाचा जर विचार केला, 2022ची बर्मिंगहम इंग्लंड येथे पार पडली. आता जे 26ची स्पर्धा होणार आहे, 23वी, ती ग्लासगो स्कॉटलंड किंवा UK, स्कॉटलंड हा UKचा भाग आहे, त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यानंतर 24वी स्पर्धा 2030ला अहमदाबाद या ठिकाणी होणार आहे. हा क्रमसुद्धा जोड्या लावायला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर एक क्रीडा धोरण जाहीर केलेलं आहे केंद्र सरकारने. त्या धोरणाला खेलो भारत नीती असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. जुलै 2025मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025ला मंजुरी दिली. त्याला खेलो भारत नीती असं सुद्धा नाव दिलेलं आहे. यापूर्वी 2001मध्ये अशा स्वरूपाचं धोरण राबवण्यात आलं होतं किंवा मांडण्यात आलं होतं. पहिलं क्रीडा धोरण 1984मध्ये जाहीर करण्यात आलेलं होतं. तुम्हाला विचारलं जाईल की 25मध्ये जे क्रीडा धोरण जाहीर केलं त्याला नाव कोणतं देण्यात आलं होतं, किंवा त्याची वैशिष्ट्ये वगैरे विचारलं जाईल, उद्दिष्ट वगैरे, ते एकदा वाचून घ्या. त्याच्यानंतर आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप
ही स्पर्धा पार पडली दक्षिण कोरियामध्ये गुमी या ठिकाणी मे 2025 मध्ये 26वी आवृत्ती होती. भारतीय खेळाडूंनी 8 सुवर्ण पदकं, 10 रौप्य, 6 कांस्य, एकूण असे 24 पदकं पटकावलेली आहेत. त्याच्यानंतर सुवर्ण पदकानुसार देशांना क्रम दिला जातो. तर पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान जे मिळवलेलं आहे चीनने मिळवलंय, दुसऱ्या स्थानी भारत हा देश आहे. त्याच्यानंतर खेलो इंडिया बीच गेम्स पहिल्यांदाच ही स्पर्धा आयोजित केली जाते. खेलो इंडिया प्रोग्राम अंतर्गत आता विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. खेलो इंडिया यूथ गेम्स ही प्रमुख स्पर्धा आहे. त्याच अंतर्गत आता बीच गेम्स म्हणजे समुद्र किनाऱ्यावरच्या गेम्स सुरू केलेल्या आहेत. पहिल्यांदाच त्याचं आयोजन करण्यात आलं दीव या ठिकाणी. ठीक आहे, दीव या ठिकाणी करण्यात आलं. याचं शुभंकराचं नाव होतं पर्ल आणि डॉल्फिन हा शुभंकर म्हणून निवडण्यात आलेला होता. पदक तालिकेचा जर विचार केला तर मणिपूरने अव्वल स्थान पटकावलेलं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. आता या ठिकाणी म्हणू शकता तुम्ही सुवर्ण पदक सेमच आहेत. एकूण पदकं मणिपूरला 14 आहेत आणि महाराष्ट्राला 20 आहेत. तर महाराष्ट्र प्रथम का नाही, तर याचं कारण इथं आहे रौप्य पदकं जास्त आहेत. सुवर्ण पदकाचा विचार केला जातो, त्याच्यानंतर रौप्य पदकाचा विचार केला जातो. जरी एकूण पदकं महाराष्ट्राला जास्त असले तरी कधी पण कुठलीही स्पर्धा असेल तर सुवर्ण पदकानुसार क्रम लावला जातो. इथं टाय होतोय त्याच्यामुळं मग रौप्य पदकाचा विचार केला गेला. रौप्य पदकं मणिपूरची जास्त असल्यामुळं मणिपूरला प्रथम क्रमांक त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर खेलो इंडिया युवा स्पर्धा ही सगळ्यात प्रमुख स्पर्धा आहे. खेलो इंडिया अंतर्गतची प्रमुख स्पर्धा आहे. खेलो इंडिया यूथ गेम्स असं सुद्धा म्हटलं जातं. 7वी स्पर्धा मे मध्ये पार पडली. बिहार या ठिकाणी पहिल्यांदाच बिहार राज्यामध्ये पार पडलेली आहे. 2018 पासून ही स्पर्धा राबवली जाते. आता बिहारचे शहर किंवा त्याच्यामधले कुठले कुठले गेम्स होते हे बघून घ्या. त्याच्यानंतर खेल के रंग बिहार के संग ही मुख्य थीम होती. गज सिंह, गज म्हणजे हत्ती, सिंह म्हणजे सिंह, हे दोन प्राणी या स्पर्धेचे शुभंकर म्हणून निवडण्यात आलेले होते. महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे, म्हणजे 58 सुवर्ण पदकं पटकावलेत. एकूण पदकांचा विचार केला तर 158 पदकं महाराष्ट्राने पटकावलेले आहेत. सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र अव्वल स्थानी आलेला आहे. पुढची ही स्पर्धा महत्त्वाची आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा किंवा नॅशनल गेम्स असं म्हटलं जातं. ऑलिम्पिकच्या धर्तीवर बहुक्रीडा कार्यक्रम आहे, मल्टी स्पोर्ट्स प्रोग्राम आहे. 38वी आवृत्ती आहे. 1924ला लाहोर या ठिकाणी सुरुवात झाली होती. उत्तराखंड या राज्यात पार पडली. 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात पार पडली विचारलं तर उत्तराखंडमध्ये पहिल्यांदाच पार पडलेली आहे. संकल्प से शिखर तक असं त्याचं घोषवाक्य होतं. गेट सेट प्ले हे कायमस्वरूपी घोषवाक्य आहे. मौली हा त्या उत्तराखंडचा राज्य पक्षी आहे, त्यालाच मोनल असं म्हणतात. ते शुभंकर म्हणून निवडण्यात आलेलं होतं. मशालीचं नाव तेजस्विनी होतं. मल्लखांब आणि योगासन या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच समावेश करण्यात आलेला होता. हे महत्त्वाचं आहे. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये राजा भालेंद्र सिंग ट्रॉफी कोणाला मिळाली तर सेना दलाला ती मिळालेली आहे. सर्वोत्तम राज्याचा करंडक कोणाला मिळाला तर महाराष्ट्र राज्याला सर्वोत्तम राज्याचा करंडक मिळालेला आहे. तुम्ही जर इथं पदक तालिका बघितली तर सेना दलाने सर्वाधिक पदक पटकावलेले आहेत. राज्यांचा जर विचार केला तर महाराष्ट्राने पटकावलेले आहेत. याच्या पूर्वीची जी स्पर्धा होती 37वी गोव्याला पार पडली, 38वी उत्तराखंडला आणि आगामी जी 27ला स्पर्धा होणार आहे ती मेघालयमध्ये होणार आहे. ठीक आहे. आशियाई स्पर्धा त्याच्यानंतर हे हिवाळी आहे. आशियामध्ये 2 स्पर्धा होतात. एक प्रमुख आशियाई स्पर्धा असते ती उन्हाळी आशियाई स्पर्धा असते, ती आशियाई हिवाळी स्पर्धा आहे. 9वी स्पर्धा चीनमधील हर्बिन या ठिकाणी पार पडली. आशियाई हिवाळी स्पर्धा चीनमधील हर्बिन या ठिकाणी पार पडली. बिनबिन आणि निनी असे नाव असलेले वाघ हे शुभंकर म्हणून त्या ठिकाणी निवडण्यात आलेलं होतं.
आगामी स्पर्धा सौदी अरेबियामध्ये 2029 मध्ये होणार आहे. आणि या ठिकाणी जर विचार केला पदक तालिकेचा, तर चीन या देशाने सर्वाधिक पदकं जिंकलेली आहेत. भारताला एकही पदक जिंकता आलेलं नाही हिवाळी स्पर्धेमध्ये. महाराष्ट्र केसरी स्पर्धा 67वी जी महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली ती अहिल्यानगरमध्ये तिसऱ्यांदा पार पडली. कुठं पार पडली? अहिल्यानगर या ठिकाणी. विजेते याच्यावरती मेन फोकस असतो प्रश्न काढणाऱ्याचा. पृथ्वीराज राजेंद्र मोहोळ, पुण्याच्या पृथ्वीराज राजेंद्र मोहोळ यांनी विजेतेपद पटकावलेलं आहे. जेव्हा केव्हा एखादा टॉपिक वाचत असाल तर एखाद्याला वन लाईनर स्वरूपाचा प्रश्न काढायचा असेल तर मेन फोकस कुठं असतो? कोणी असं विचारणार नाही की कितवी स्पर्धा होती किंवा कुठे पार पडली, तर सगळ्यात जास्त मेन फोकस हा इथे असतो की या स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं. त्याच्यानंतर मग कुठे पार पडली, काय पार पडली, हे सगळे जेव्हा मल्टी स्टेटमेंटमध्ये प्रश्न येतात त्या स्वरूपाचे प्रश्न येतात. जेव्हा हा दृष्टिकोन तुमचा एक सेट होतो तेव्हा तुम्हाला अभ्यास करायला खूप इझी जातं. इतर क्रीडा घडामोडी बघूया. खो खो वर्ल्ड कप, पहिल्यांदाच हा वर्ल्ड कप पार पडलेला आहे खो खोचा, त्यामुळं ठिकाण लक्षात घ्यायचं आहे. नवी दिल्लीला पार पडला. पुरुष विजेता सुद्धा भारतात आहे, महिला विजेता सुद्धा भारत आहे. खो खोचं पुरुषांचं विजेतेपद सुद्धा भारताने पटकावलंय, महिलांचं सुद्धा भारताने. आणि विशेष म्हणजे दोन्ही स्पर्धेमध्ये नेपाळचा पराभव झालेला आहे, हे महत्त्वाचं आहे. ब्रँड अँबॅसेडर लक्षात घ्या, सलमान खान आणि टायगर श्रॉफ हे बॉलिवूड अभिनेते खो खो स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर किंवा सदिच्छा दूत म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली होती. काम्या कार्तिकेयनचा विक्रम झालेला आहे. 17 वर्षीय काम्या कार्तिकेयनने 7 खंडामधील प्रत्येक सर्वोच्च शिखर सर करणारी सर्वात तरुण महिला ठरली. म्हणजे केवळ भारतातलीच नाही तर जगातली सगळ्यात तरुण महिला ठरलेली आहे. 17 वर्षाची आहे. जे 7 खंड आहेत, 7 खंडामधलं प्रत्येक सर्वोच्च शिखर, जसं आपलं आशिया खंडामधलं माउंट एव्हरेस्ट सर्वोच्च शिखर आहे, तसं आफ्रिका खंडातलं कुठलं आहे, त्याच्यानंतर नॉर्थ अमेरिकेतलं कुठलं आहे, साऊथ अमेरिकेतलं कुठलं आहे, त्या प्रत्येक शिखरावरतीने सर केलेले आहे. आता ही कामगिरी 7वं शिखर कुठलं सर केलं? अंटार्क्टिकामधील माउंट व्हिन्सेंट या शिखरावर पोहोचून हे 7 समिट असं म्हणतात. म्हणजे 7 खंडातलं 7 शिखरं, सर्वोच्च शिखरं जेव्हा सर केलं जातं तेव्हा 7 समिट चॅलेंज म्हणतात. अंटार्क्टिकामधलं सर्वोच्च शिखर आहे माउंट व्हिन्सेंट. हे चढल्यानंतर तिने ही 7 समिटचं चॅलेंज पूर्ण केलेलं आहे. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा नवी दिल्लीला पार पडली. विराज म्हणजेच हत्ती ही त्या ठिकाणी शुभंकर निवडण्यात आलं. भारतात पहिल्यांदाच पार पडलेली आहे. ब्राझीलने सर्वाधिक पदकं त्या ठिकाणी पटकावलीत. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025. त्याच्यानंतर आशियाई ॲक्वेटिक्स चॅम्पियनशिप आहे, अहमदाबाद या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. गुजरातमधील अहमदाबाद. जलवीर असं शुभंकराला नाव दिलं. आशियाई सिंह, ठीक आहे, आशियाई सिंह फक्त गुजरातमध्ये आढळतं, गिरचं अभयारण्य त्या ठिकाणी, त्यामुळे त्याचा शुभंकर म्हणून निवड करण्यात आला. भारतात पहिल्यांदाच ही स्पर्धा पार पडली. कुठली स्पर्धा आहे? ॲक्वेटिक्स चॅम्पियनशिप, त्या संदर्भात बोलतोय आपण. चीनने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले, 40 सुवर्ण पदकं पटकावलेत. भारताने एकूण 13 पदकं पटकावलेत, त्याच्यामध्ये सुवर्ण पदकाचा समावेश नाही. 4 रौप्य आणि 9 कांस्य पदकाचा समावेश आहे. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप टोकियो या ठिकाणी ही चॅम्पियनशिप पार पडलेली आहे, महत्त्वाची आहे. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 जपानमधील टोकियो या ठिकाणी पार पडली. आगामी 21वी स्पर्धा बीजिंग या ठिकाणी होणार आहे. पदक तालिकेमध्ये अमेरिकेने सर्वाधिक पदकं पटकावलेले आहेत. भारताला एकही पदक त्या ठिकाणी मिळालेलं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर फिसू जागतिक विद्यापीठ स्पर्धा आहे, 32वी स्पर्धा आत्ता जर्मनीत पार पडली. राईन रूह या ठिकाणी
भारताने एकूण 12 पदकं त्याच्यामध्ये पटकावलेले आहेत. जपानने अव्वल स्थान पटकावलंय 79 पदकांसह. स्पर्धा कुठे पार पडली अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, काही घडामोडी स्किप केलेल्या आहेत त्या सुद्धा वाचून घ्यायचे. ठीक आहे, पुढचं आपलं संक्षिप्त क्रीडा घडामोडी आहेत त्याच्याविषयी माहिती घेऊयात. नीरज चोप्रा यांना लष्करात लेफ्टनंट या पदावरती नेमणूक करण्यात आली आहे किंवा मानद लेफ्टनंट कर्नल हे पद देण्यात आलेलं आहे. 26 ऑगस्ट 2016ला पहिल्यांदा नायब सुभेदार म्हणून लष्करात नीरज चोप्रा रुजू झालेला होता. त्याच्यानंतर भालाफेकपटू आहे. ऑलिम्पिकमध्ये वेगवेगळी कामगिरी त्यांनी केलेली आहे. त्या कामगिरीच्या आधारे त्यांना मानद पद दिलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर महिलांचा अंध फुटबॉल वर्ल्ड कप झालेला आहे. अर्जेंटिनाने इंग्लंडचा पराभव करून आंतरराष्ट्रीय अंध क्रीडा महासंघाच्या महिला अंध वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलेलं आहे. कुठं पार पडली स्पर्धा? केरळमध्ये कक्कनाड कोचीजवळ ही स्पर्धा पार पडली, हे महत्त्वाचं आहे. कोणी जिंकलं? अर्जेंटिनाने. कुठे पार पडली? केरळमध्ये कक्कनाड किंवा कोचीजवळ पार पडलेली आहे, एवढं लक्षात असू द्या. तिरंदाजीची प्रीमियर लीग पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेली होती. तिरंदाजी प्रीमियर लीग IPLच्या धर्तीवरच ही स्पर्धा सुरू करण्यात आली. नवी दिल्ली या ठिकाणी ही स्पर्धा पार पडलेली आहे. याचं सदिच्छा दूत कोण होतं किंवा अधिकृत ब्रँड ॲम्बेसिडर कोण होता? अभिनेता रामचरण या स्पर्धेचा ब्रँड ॲम्बेसिडर होता. त्याच्यानंतर राजपुताना रॉयल्स या संघाने याचं विजेतेपद पटकावलेलं आहे. पहिल्यांदाच स्पर्धा पार पडलेली आहे, त्यामुळं महत्त्वाचं आहे. फिफा वर्ल्ड कप संदर्भात आहे पुढची न्यूज. पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्यावर एक केप वर्दे नावाचा देश आहे. फिफा वर्ल्ड कपसाठी पात्रता मिळवली आणि अशी पात्रता मिळवणारं दुसरं सर्वात लहान राष्ट्र ठरलेलं आहे. 5,25,000 लोकसंख्या आहे त्याची. याच्यापूर्वी आईसलँडने ही कामगिरी केलेली होती. आईसलँड सर्वात लहान राष्ट्र ठरलेलं होतं. त्याच्यानंतर आता केप वर्दे हा देश लक्षात ठेवायचा आहे. ज्योती सुरेखा वेन्नमला कांस्य पदक मिळालेलं आहे. चीनच्या नानजिंग येथे विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये कांस्य पदक मिळवलेलं आहे आणि ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय ठरली. त्याच्यानंतर किरण नवगिरीने विक्रम केलेला आहे. 34 चेंडूमध्ये शतक केले. किरण नवगिरी 34 चेंडूमध्ये शतक केलेले आहे आणि जगातील सर्वात जलद शतक करणारी महिला क्रिकेटपटू ठरली, हे लक्षात घ्या. जगात सर्वात वेगाने शतक करणारी महिला क्रिकेटपटू कोण ठरली? तर किरण नवगिरी हे नाव लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर लिंथोई चनंबम ही पहिली भारतीय ठरली, त्या संदर्भात बघूयात. ज्युडोपटू आहे लिंथोई चनंबम. लिमा पेरू येथे ज्युडो ज्युनियर जागतिक अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. पेरूमधील लिमा या ठिकाणी ज्युडो ज्युनियर जागतिक अजिंक्यपद स्पर्धा पार पडली आणि या स्पर्धेमध्ये पदक पटकावणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. कांस्य पदक पटकावलं तिनं. नाव आहे लिंथोई चनंबम, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हिमांशी टोकस संदर्भात पुढची न्यूज आहे. दिल्लीची आहे हिमांशी टोकस. 63 किलो वजनी गटाच्या जागतिक क्रमवारीत स्थान मिळवलं आणि या स्थानावर पोहोचणारी पहिली भारतीय ज्युदोपटू ठरलेली आहे. काय ती? ज्युदोपटू आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आतिका मीरचा पराक्रम झालेला आहे. भारताची 10 वर्षीय आतिका मीर सप्टेंबर 2025 मध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये मिनीमॅक्स श्रेणीमध्ये शर्यत जिंकणारी पहिली महिला खेळाडू ठरलेली आहे. जी गोकार्टिंग स्पर्धा असते, ज्या लहान लहान जमिनीशी टेकलेल्या गाड्या असतात त्याला गोकार्टिंग स्पर्धा म्हणतात. त्यामध्ये शर्यत जिंकणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे. आतिका मीर असं तिचं नाव आहे. ती गो कार्टिंग रेसिंग ड्रायव्हर आहे
मूळ श्रीनगर येथील आहे. त्याच्यानंतर ए शरद कमल यांच्या संदर्भात न्यूज आहे. दिग्गज टेबल टेनिसपटू आहे भारताचा ए शरद कमल. भुवनेश्वर ओडिशा या ठिकाणी झालेल्या 28व्या आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिपसाठी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून त्याची नेमणूक करण्यात आलेली होती. ठीक आहे. टेबल टेनिस आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप 28वी कुठं पार पडली? ओडिशामध्ये भुवनेश्वर येथे. आणि त्याचा सदिच्छा दूत म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती? शरद कमल, ए शरद कमल यांची नेमणूक करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर देशातील सर्वात मोठ्या क्रीडा संकुलाचं उद्घाटन केलेलं आहे अमित शहा यांच्या हस्ते. अहमदाबाद या ठिकाणी अहमदाबाद जवळील नारणपुरा या ठिकाणी देशातील सर्वात मोठ्या आणि आधुनिक क्रीडा संकुलाचं उद्घाटन केलं. त्याचं नाव काय आहे? वीर सावरकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असं त्याचं नाव आहे. 1,18,000 चौरस मीटर एवढ्या क्षेत्रात ते पसरलेलं आहे. ठिकाण विचारलं जाऊ शकतं, देशातील सर्वात मोठ्या आधुनिक क्रीडा संकुलाचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? अहमदाबाद या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, नारणपुरा या भागामध्ये. त्याच्यानंतर युवराज सिंग संदर्भात न्यूज आहे. इंडियन गोल्फ प्रीमियर लीगचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून युवराज सिंगची नेमणूक करण्यात आली. ठीक आहे. युवराज सिंग क्रिकेटपटू आहेत आणि गोल्फच्या जी काही स्पर्धा आहे प्रीमियर लीग, जसं IPL आहे त्याच धर्तीवरती ह्याची सुद्धा प्रीमियर लीग आयोजित करण्यात येणार आहे 2026 मध्ये. त्याच्या सदिच्छा दूतपदी युवराज सिंगची नेमणूक करण्यात आलेली आहे. चालू घडामोडीमध्ये नक्की काय वाचायचं, काय स्किप करायचं ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येतं. जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल, तुम्हाला कुठलंही मागचं पार्श्वभूमी नसेल किंवा काही वाचलेलं नसेल. वर्ल्ड गेम्स ही महत्त्वाची स्पर्धा आहे. चेंगडू या ठिकाणी पार पडली, चीनच्या चेंगडू येथे. वर्ल्ड गेम्समध्ये आंतरराष्ट्रीय बहुक्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. 12वी आवृत्ती होती. चीनमध्ये पहिल्यांदाच त्याचं आयोजन झालं. 1981 पासून दर 4 वर्षांनी पार पडते आणि ऑलिम्पिक स्पर्धेत समावेश नसलेल्या खेळाचा समावेश ह्याच्यामध्ये असतो. आता ह्याच गेम्स संदर्भात पुढची न्यूज आहे. वर्ल्ड गेम्स 2025 मध्ये नम्रता बात्राचा एक विक्रम झालेला आहे. महिलांच्या 52 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत रौप्य पदक पटकावलंय आणि उशू या स्पर्धेमध्ये वर्ल्ड गेम्समध्ये पदक पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. चेंगडू या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर उशू या स्पर्धेत वर्ल्ड गेम्समध्ये पदक पटकावणारी पहिली भारतीय नम्रता बत्रा ठरलेली आहे. त्याच्यानंतर 8वी राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा माल्टा या देशामध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा माल्टा आणि गोजो या 2 बेटांवर या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. सेलिंग आणि वॉटर पोलो पहिल्यांदाच त्यांचा समावेश करण्यात येणार आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर जागतिक पोलीस आणि फायर गेम्स कुठं पार पडलं असं विचारलं जाऊ शकतं. अलाबामा, अमेरिकेतील अलाबामा या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली. उत्तर प्रदेश पोलिसांच्या खेळाडूंनी भारतासाठी सर्वाधिक पदक पटकावलेले आहेत. जागतिक पोलीस आणि फायर गेम्समध्ये कोणत्या राज्याच्या पोलीस दलाने भारतासाठी सर्वाधिक पदक पटकावलेले आहेत? तर उत्तर प्रदेश असं त्याचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर 2029चे वर्ल्ड अँड पोलीस फायर गेम्स भारतामध्ये होणार आहेत. गुजरातची त्यासाठी निवड केलेली आहे. 3 ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे, अहमदाबाद, गांधीनगर आणि एकता नगर. 2029च्या स्पर्धेचा आपण विचार करतोय. जी याच्यापूर्वीची आत्ताची रिसेंटची स्पर्धा होती ती अलाबामा या ठिकाणी पार पडली. 29ची गुजरातमध्ये होणार आहे, अहमदाबाद, गांधीनगर आणि एकता नगर. त्याच्यानंतर महिला T20 वर्ल्ड कप 2026चा इंग्लंडमध्ये होणार आहे, हे लक्षात घ्या. झेनॉन गॅससह एव्हरेस्टची चढाई केलेली आहे. कोणी केली? कोणत्या देशाच्या
लोकांनी केली. ब्रिटनच्या माजी स्पेशल फोर्सेस कमांडोजनी ही कामगिरी केलेली आहे. कोणत्या गॅसचा वापर केला? झेनॉन गॅसचा वापर करून अल्प काळामध्ये त्यांनी ही कामगिरी केलेली आहे. त्याची वैशिष्ट्ये सगळे आपण या ठिकाणी दिलेले आहेत. दोहा डायमंड लीग, आता या ठिकाणी हे महत्त्वाचं आहे. नीरज चोप्रा या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याने 90.23 मीटरचा विक्रमी भालाफेक केलेला आहे. हे टार्गेट पूर्ण करणारा तो पहिला भारतीय ठरलेला आहे. म्हणजे 90 मीटरपेक्षा जास्त लांब भाला फेकणारा. अनेक दिवसापासून प्रयत्नशील होता नीरज चोप्रा. ते दोहा डायमंड लीगमध्ये त्याला हे यश गाठता आलं. पहिला भारतीय ठरला आणि जगातला 25वा खेळाडू ठरलेला आहे. त्याच्यानंतर सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंचं एक यादी फोर्ब्स या मासिकाने जाहीर केलेली आहे. त्यामध्ये पोर्तुगालचा क्रीडापटू किंवा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो सलग 3ऱ्या वर्षी अव्वल स्थानी आहे. म्हणजे सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूमध्ये अव्वल स्थानी कोण आहे असा प्रश्न नक्की विचारला जाईल. ख्रिस्तियानो रोनाल्डो हा अव्वल स्थानी आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कबड्डी वर्ल्ड कप 2025चा इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. भारताने महिला व पुरुष अशा दोन्ही संघाचं विजेतेपद पटकावलेलं आहे. कुठं पार पडला कबड्डी वर्ल्ड कप? इंग्लंडमध्ये. आणि दोन्ही याचं पुरुष व महिला संघाचं विजेतेपद भारताने पटकावलेलं आहे. त्याच्यानंतर अचंता शरद कमल निवृत्त झालेला आहे. 5 ऑलिम्पिक खेळण्याचा त्याचा अनुभव आहे. भारताचा अव्वल टेबल टेनिसपटू आहे. त्याने निवृत्तीची घोषणा केली. मूळ तामिळनाडूचा आहे. चेन्नई येथील पद्मश्री, खेलरत्न, अर्जुन या पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आलेला आहे. जेकब किप्लिमोचा जागतिक विक्रम झालेला आहे. बार्सिलोना हाफ मॅरेथॉनमध्ये युगांडाच्या जेकब किप्लिमोने 56 मिनिटे 42 सेकंद अशी वेळ नोंदवून हाफ मॅरेथॉनचा जागतिक विक्रम केलेला आहे. कुठला आहे तो? युगांडाचा आहे. नाव काय? जेकब किप्लिमो. आणि 56 मिनिटं 42 सेकंदाचा विक्रम केलाय. 57 मिनिटाचा अडथळा पार करणारा जगातला पहिला खेळाडू ठरलेला आहे. त्याच्यानंतर मुंबई मॅरेथॉनवर बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे आयोगाने. कोणी जिंकली ही स्पर्धा? एरिट्रिया या देशाच्या बेरहाने तेस्फी याने मुंबई मॅरेथॉन स्पर्धा जिंकलेली आहे. कोणत्या देशाचा आहे एरिट्रिया हे लक्षात ठेवा. बेरहाने तेस्फी या ठिकाणी देशच विचारण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. भारतीय गटाचा जर विचार केला तर अनिश थापाने हे विजेतेपद मिळकावले. आणि एकूण ऑलिम्पिकचा जर विचार केला तर बेरहाने तेस्फी एरिट्रिया यांनी याचं विजेतेपद पटकावलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं क्रीडा घडामोडी हा टॉपिक येथे संपलेला आहे. जे काही वन लाईनर घडामोडी आहेत याच्यामधून सुद्धा प्रश्न अनेकदा विचारलेले आहेत. सरळ सेवेची तयारी करत असाल तर हे नक्की वाचून जा. तुम्हाला ह्याच्यातून प्रश्न नक्की दिसतील. पुढचा आपला पुरस्कार हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे, तो बघूयात.